रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, काय गोष्टी टोटली अवॉइड करायला पाहिजेत? तुमचं वजन वाढलं की तुमचे आजार सुरू होतात. प्रोटीन काय करतं, तुम्हाला खूप वेळ पोट भरलेलं ठेवतं. ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे त्याला पोहे खाल्ल्यानंतर लिथार्जिक वाटेल. तुम्ही भरपूर खा आणि भरपूर खाऊन सुद्धा वजन कमी होतं. रात्रीचं लेट नाईट इटिंग करायचं नाही, कारण वजन वाढवणारा एकच फॅक्टर आहे. स्ट्रेस लेवल हाय असली की तुम्हाला क्रेविंग्स होतात काहीतरी. तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाले की तुमच्या सगळ्या गोष्टी बिघडल्या. तुम्हाला माहितीये का, आपला देश जगाची डायबिटीज कॅपिटल म्हणून ओळखला जातोय. त्यासोबतच सध्या भारतामध्ये प्रत्येकी 5 पैकी एका महिलेला PCOD किंवा PCOS चा त्रास होत आहे. आणि आपण रोज सकाळी उठून विचार करतोय की आजपासून डाएट सुरू करायचं, पण विकेंड आला की बाहेरचं खाणं, मग पुन्हा ऍसिडिटी, BP, कॅलेस्ट्रॉल, तीच जुनी सायकल सुरू होते. तर हे सगळं कशामुळे होतं? आपल्या अन्नाचा आपल्या शरीरावरती कसा परिणाम होतो, आपल्या आरोग्यावरती, आपल्या आजारावरती डाएट प्लॅन किती महत्त्वाचे आहेत, हेच सगळं समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत न्यूट्रिशनिस्ट विद्या सावंत. वर्षातून एकदा तुम्ही तुमची पूर्ण बॉडी चेकअप करणं गरजेचं आहे. घरामध्ये फास्ट फूड कमीत कमी आणा. जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी प्रोटीनचे काय इंटेक्स असू शकतात? तुम्हाला जे पचायला व्यवस्थित जाईल, जिथे तुमचं व्यवस्थित पचन होईल ते तुमच्यासाठी फूड चांगलं आहे. खूप लोकांना असं वाटतं की आम्ही 4-4 तास जिम मध्ये केलं की आमचं वजन कमी होईल. नाही होत. साखर कमी केलं तरी डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो. आता डॉक्टरांच्या आणि पेशंटच्या मध्ये आम्ही आहोत. विद्या मॅम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. आज आपण डाएट आणि आपल्या जीवनशैलीबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तर हे समजून सांगा की आहार, डाएट आपण ज्याला म्हणतो, हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि का महत्त्वाचा आहे? आहार हा तुमच्या साठी सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही काम करताय, तुम्ही काय करताय, तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही काम करताय किंवा तुम्ही सिनियर सिटीजन आहात, पण ह्या सगळ्यामध्ये आहार का तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो? कारण तो तुम्हाला वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवतो. जेव्हा तुम्ही 40 नंतर असता किंवा तुम्ही बाल्यावस्थेत असता किंवा तुम्ही लहान मुलं असतात, तर तुमचं एकाग्रता, तुमचा अभ्यास, तुमची डेव्हलपमेंट, जी फिजिकल डेव्हलपमेंट किंवा मेंटल डेव्हलपमेंट, जी तुमची ग्रोथ होती ती आहारामधून होते. त्यानंतर तुमचं थिंकिंग आपण म्हणतो, तुमचं साधारण तुमची कामाची जी हे म्हणतो की किती तास तुम्ही काम करू शकता, तुमची प्रोडक्टिव्हिटी म्हणू शकतो किंवा तुमचं काय, ते सगळं आहारावर डिपेंड आहे. कारण तुमचा चुकीचा आहार म्हटला की तुमच्या सगळ्या गोष्टी बिघडल्या. म्हणजे आपल्या कामावरची प्रोडक्टिव्हिटी, एकाग्रता, या सगळ्या गोष्टी देखील आहारावर आहेत. सगळ्या गोष्टी आहारावर अवलंबून आहेत. आणि ते तुमचं चुकत गेलं की तुमच्या सगळ्या गोष्टी चुकत जातात. एक दिवस शेवटी मग तुम्हाला कुठले तरी आजार किंवा काहीतरी हे होतच. आणि ते आजार झाले तरी त्याचा सिरियसनेस असणं इम्पॉर्टंट आहे की माझा आहार चुकलाय म्हणून माझा आजार, मला हा आजार आहे, तो अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे. ते कळतच नाही लोकांना ना. ते कळतच नाही लोकांना, तेवढा अवेअरनेस नाही आपल्या इथे. आणि आजकाल तरी त्यातल्या त्यात आजकाल अवेअरनेस यायला लागलाय. बरोबर. तर मला खूप महत्वाचं आहे. थोडंसं समजून सांगा की आहार महत्वाचा आहे. मग आपल्या जीवनाच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, काय गोष्टी टोटली अवॉइड करायला पाहिजेत, ते एकदा सांगा. आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण तसं म्हटलं तर तुम्हाला एक काय गोष्टी खायला पाहिजे, काय गोष्टी खायला नाही पाहिजे, त्यापेक्षा तुमच्या सकाळपासून रात्रीपर्यंतच्या तुमच्या लाईफस्टाईलला डिसिप्लिन असायला पाहिजे. इट इज नॉट ओनली अबाउट इटिंग. तुमचं 24 तासांचं कसं हे आहे ते की रात्रीचं वेळेवर झोपणं, सकाळी वेळेवर उठणं, सकाळी वेळेवर उठल्यानंतर तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीला हे करणं. कारण आपलं शरीर, आजकालची लाईफस्टाईल अशी झाली, पूर्वीचे लोक खूप कामं करायचे. शारीरिक कष्ट असायचे. आता नाही, तुम्ही उठला की तुम्ही बसताय किंवा लेडीज असल्या तरी त्या किचनमध्ये उभ्याने काम करतात, हाताखाली बायका आहेत. तर इट इज नॉट ओनली अबाउट इटिंग. तुमचं 24 तासांचं म्हणजे तुम्ही झोप व्यवस्थित घेताय, तुम्ही तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी ॲटलिस्ट 1 तास दिवसभरात देताय, आणि 3 वेळेचं तुम्ही अन्न जे आहे ते हेल्दी, न्यूट्रिशियस, घरगुती, घरात बनलेलं, तुम्ही फ्रेश बनवलेलं खाताय, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर तुमचं तब्येत कशी असणार आहे, तुमचं हे कसं वजन कसं असणार आहे, त्याच्यातून तुम्हाला आजार काय होणार आहेत किंवा तुम्ही कुठले आजार टाळू शकता, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंड आहेत. तो आहारापेक्षा तुम्ही 24 तासांचं एक हे केलं ना की वेळेवर झोपणं. आजकाल इंस्टाग्राम किंवा त्याच्या रील्समुळे लोकांचं लेट नाईट खूप हे झालं आहे किंवा एक लाईफस्टाईल चेंज होतं आहे.
की उशिरा, आणि ते खूप मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. हो. त्याच्यात 11-12 कधी वाजतात ते कळत नाही. तर एक व्यवस्थित झोपणं, सकाळी व्यवस्थित उठणं, थोडंसं फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं आणि तिन्ही वेळेस व्यवस्थित अन्न, जे पूर्वापारपासून आपले लोक खात आले आहेत महाराष्ट्रीयन, तेच अन्न तुम्हाला निरोगी ठेवू शकतं. तुम्ही जे फॅन्सी गोष्टींच्या मागे लागलेले आहात, फॅन्सी गोष्टी वेगळं हे करणं, फॅन्सी म्हणजे पिझ्झा बनवताय, पास्ता बनवताय, किंवा बाहेरून ऑर्डर करताय, बर्गर, किंवा तुम्ही बाहेरून जेवणच बाहेरून ऑर्डर करताय. सिम्पल महाराष्ट्रीयन फूड खा, ते बेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित निरोगी राहू शकता. आणि आपल्या म्हणजे खाद्य संस्कृती अशी आहे, फक्त महाराष्ट्राची नाही, पूर्ण भारताची, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्राची मी म्हणेन. कारण आपल्याकडे तळलेल्या गोष्टी किंवा ह्या गोष्टींचं हे नाही, जे रोजचं जेवण व्यवस्थित, भाजी, हे ते जे सगळं येतं ना, ते अगदी परिपूर्ण आहार आहे आणि तो व्यवस्थित घेतला गेला पाहिजे. कुठलंही मील स्किप न करता तिन्ही वेळेस व्यवस्थित खाल्लं गेलं पाहिजे. हे असेल तर तुम्हाला कुठलाही आजार कुठे सुरू होतो, तुमचं वजन वाढलं की तुमचे आजार सुरू होतात. सगळे आजार वजनाशी रिलेटेड आहे. आणि वजन तुम्ही नियंत्रित कसं ठेवू शकता? तुमची लाईफस्टाईल तुम्ही सुधारून, किंवा लाईफस्टाईल तुमची व्यवस्थित चांगली ठेवून. ओके, अंडरस्टूड. आता मला थोडंसं अजून डिटेलमध्ये सांगा की एखादा व्यक्ती आहे, आहाराकडे त्याने लक्ष नाही दिलं, परंतु आता वेट गेन झालाय, त्याचं वजन वाढलेलं आहे, तर त्याने आहारामध्ये काय गोष्टी चेंज करायला पाहिजेत, त्याने त्याच्या लाईफस्टाईलमध्ये, डेली रुटीनमध्ये काय गोष्टी अडॅप्ट करायला पाहिजेत की जेणेकरून त्याला वजन कमी करता येईल आणि नंतर एका कंट्रोलमध्ये त्याला ते वजन ठेवता येईल? चुका काय झालेल्या आहेत त्यांच्याकडून, की सतत बसून काम करणं, जिथे फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये, बसून काम करताय आणि तुम्हाला लागतंय त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त जेवताय. परंतु आज सगळ्यांचेच काम बसूनच झालंय ना मॅम. आज IT जॉब असू द्या, पुण्यामध्ये कोणताही व्यक्ती असू द्या, ते आता मीही दिवसभर बसूनच आहे. सो ते बसूनच काम आहे आपलं. पण तुम्ही सकाळचा वेळ काढा ना तुमच्यासाठी 40 मिनिटं. काही नाही जमलं तर वॉकला जा. 24 तासामधले तुम्ही 12 तास काम करताय, तुम्ही 8 तास झोपताय, 4 तास तुमच्या हातामध्ये आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा वेळ द्या. ठीक आहे, तुम्हाला जिम जमत नाही, तुम्हाला एक्सरसाइज जमत नाही, त्याच्यासाठी वेगळा वेळ देता येत नाही. तुम्ही जिथे बसलेला आहे तिथे अर्ध्या तासाला उठून थोडंसं फिरून या, थोडंसं हे करा. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जाताना तुमची लिफ्ट टाळा, घरापासून निघताना गाडीपर्यंत थोडंसं चाला, घरातल्या घरात थोडीशी हालचाल ठेवा, दिवसभरामध्ये थोडं काहीतरी हे करा. हा एक पार्ट झाला. पण तुमच्या ह्याच्यावर फिजिकल ॲक्टिव्हिटीवर तुम्हाला खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत, खूप बसून तुमचं काम आहे. तुम्ही तुमचा आहार तर कंट्रोल करू शकता. तुम्ही व्यवस्थित आहार घेऊन, ज्याच्यामध्ये तुम्हाला जिथे जास्त कॅलरीजची गरज नाही आहे, जास्त कार्ब्सची गरज नाही. जेव्हा माणूस एखादं फिजिकल वर्क करत असतं तेव्हा तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज झाली आहे, तर तुमचं प्लेट पण बदलायला पाहिजे ना. काय आहारामध्ये मी घेतलं पाहिजे? आहारामध्ये तसं म्हटलं तर सकाळचा आपण नाश्ता म्हणतो. आहारामध्ये जे एखाद्या व्यक्तीचं वजन वाढलंय, त्याला आजार झालाय, फॉर एक्झाम्पल कोलेस्ट्रॉल आहे किंवा डायबिटीज आहे, BP आहे, आणि त्याला खूप सोप्या छोट्या गोष्टीमधून त्याला व्यवस्थित व्हायचंय. त्याचं काही वाढलेलं 8-10 किलो वजन, 15 किलो, त्याला इझिली कमी करायचंय. सकाळपासून सुरुवात केली तर त्याने जो ब्रेकफास्ट आहे, आपण सगळा आपला कसा आहे, ब्रेकफास्ट जरी परिपूर्ण असला तरी तो कार्बरिच आहे सगळा. ब्रेकफास्ट पासून सुरुवात, समजा तुम्ही पोहे खाताय, उपमा खाताय, ठीक आहे, तुम्ही पोह्याची क्वांटिटी अर्धी करा. तिथे पोह्याची क्वांटिटी अर्धी करून तुम्ही उकडलेली अंडी तिथे ऍड करू शकता, इझिली उकडतात. त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. प्रोटीन काय करतं, तुम्हाला खूप वेळ पोट भरलेलं ठेवतं. म्हणजे तुमचं नेक्स्ट जे दुपारचं जेवण आहे तिथे मध्ये तुम्हाला काही क्रेविंग्स होणार नाहीत खाण्याच्या. पोट भरलेलं राहिले की तुमची एनर्जी लेवल टिकून राहील. कारण प्रोटीन काय करतं, तुम्हाला खूप वेळ पोट भरलेलं ठेवतं, भूक लागून देत नाही, तुमच्या कॅलरीज पण कंट्रोल करतं, प्लस तुमच्या बॉडीची स्ट्रेंथ वाढवते, कारण ते मसल बिल्डिंगचं काम करते. तर ते तुम्ही फक्त पोहे खा. ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे त्याला पोहे खाल्ल्यानंतर लिथार्जिक वाटेल, झोप आल्यासारखं होईल, कंटाळा येईल, किंवा ऑफिसला जाताना आता मला खूप असं हे वाटतंय, थोडंसं माइंड आपण हे म्हणतो ना की एक लिथार्जिककडे जातं, कारण ते कार्ब्स तुमच्या बॉडीमधली, तुमच्या रक्तातली शुगर वाढवत आहेत, कारण तेवढी गरजच नाही आहे तुमच्या कार्ब्सची त्यांना. मग ते तुम्हाला लिथार्जिक बनवतात. तुम्ही प्लेट हाफ करा. उपमा घेतला, त्याच्यामध्ये तुम्ही मटार ॲड करा 1 वाटी. तुम्ही मटकी पोहे बनवताना आपण जे मिसळमध्ये म्हणतो ते की मटकी पोहे खा, भरपूर भाज्या टाक. म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये तुम्ही प्रोटीन ॲड करा. प्रोटीनचा अर्थ असा नाही की तुम्हाला चिकनच ॲड करायचे किंवा तुम्हाला अंडेच ॲड करायचे किंवा तुम्हाला पनीरच ॲड करायचे. आपली डाळी कडधान्य आहेत. पोहे बनवताना तुम्ही भरपूर भाज्या घाला, मटकी हे करा, म्हणजे तुमचं पोह्यांची क्वांटिटी आपोआप कमी होईल. उपमा बनवताना तुम्ही मटार टाकून उपमा बनवा. तुम्ही जेव्हा डोसे, इडली बनवता, तुम्ही मुगाच्या डाळीची बनवा. जे आपण तांदूळ भिजत घालायचे त्याच्याऐवजी मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीन आहेत, ते तुमचं पोट भरलं ठेवतील. आपोआप तुमचं कॅलरी इंटेक कमी होईल, कारण तुमची भूक कमी होईल.
ते तुम्हाला खूप वेळ पोट भरलेलं ठेवेल, तुमच्या शुगर स्पाईक होऊन देणार नाही, तुमची एनर्जी लेवल डाऊन करणार. खूप जणांचं डायबिटीजमध्ये असं होतं की त्यांची अशी डाऊन जाते एनर्जी लेवल. ते झालं. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही कोशिंबीर ॲड करा. नुसत्या डब्याला पोळी भाजी नेताय, त्याच्यापेक्षा तुम्ही कोशिंबीर ॲड करा. एक भाजी ठेवा, एक पालेभाजी ठेवा, एक फळभाजी ठेवा, एक उसळ ठेवा, किंवा पालेभाजी उसळ, फळभाजी उसळ, फळभाजी डाळ, पालेभाजी डाळ. म्हणजे तुम्ही असं कॉम्बिनेशन्स वाढवा की ज्याच्यामध्ये तुमचं पोळीचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. पोळीचं जेव्हा प्रमाण कमी होईल, तुमचं कार्ब्सचं प्रमाण होईल, तुमचं आपोआप फर्स्ट डेपासून तुम्हाला जाणवेल की तुमचं वजन. तुम्ही 2 पोळ्या घेताय, तिथे तुम्ही डब्याला एकच पोळी न्या. 1 भाजी नेताय, तिथे 2 भाज्या करा. थोडासा त्रास वाढेल, 2 भाज्या करा. 1 डबा तुम्ही कोशिंबिरीचा वेगळा घेऊन जा. आणि अगदी शक्य झालं तर तुम्ही पोळीच्या जागेवर तुम्ही भाकरीने रिप्लेस करा, जे आपलं महाराष्ट्राचं धान्य आहे. कारण त्याच्यामध्ये फायबर्स जास्त आहेत. फायबर्स जास्त तुम्हाला पोट भरलेलं अगेन ठेवतात. तर पोळीच्या ऐवजी ते रिप्लेस, म्हणजे एक जो फक्त 2 कप्प्यांचा डबा न्यायचा आहे, तिथे तुम्ही 4 कप्प्यांचा डबा ना, तुम्ही भरपूर खा. आणि भरपूर खाऊन सुद्धा वजन कमी होतं, कारण बाकीच्या गोष्टींचा कॅलरी काउंट कमी असतो, प्रोटीन ॲड केलेलं असतं. तुम्हाला नंतर जे 5 वाजता मला चहाच प्यावासा वाटतोय, मला चहाबरोबर काहीतरी खावंसं वाटतंय, तुमचे ते क्रेविंग्स बंद होतील. दुसरी गोष्ट, घरी पोचल्या पोटला जेवढ्या लवकर जेवण करता येईल तेवढ्या लवकर जेवण करा. तुम्ही जेवढं उशिरा रात्रीचं जेवण कराल तेवढं तुमचं फॅट स्टोरेज वाढणार आहे, कारण तुमची ॲक्टिव्हिटी काही नाहीये, ते फॅट तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर होत राहणार. तेच तुम्ही 10ला झोपताय, 7ला जेवा, तुम्ही 11ला झोपताय, तुम्ही 8ला जेवा. एक 3 तासांचा गॅप ठेवा. तुमचं डायजेशन तिथं झालेलं असतं, तुम्ही जे खाल्लेलं आहे ते बऱ्यापैकी युटिलाइज. आणि ब्रेकफास्ट स्किप करू नका. ब्रेकफास्ट व्यवस्थित करा, दुपारचं जेवण व्यवस्थित करा, रात्रीचं जेवण हलकं ठेवा, कमीत कमी जेवण ठेवा. शरीराला गरज नसते रात्रीच्या झोपण्याची. आता हे जेवणाचं झालं सगळं, ते सगळं करताय, पण तुम्ही रात्रीचं जागताय. रात्रीचं जागलं की काहीतरी खाण्याची इच्छा होते, 100% होते. त्यामुळे तुम्ही वेळेवर झोपा, वेळेवर. आणि खाण्याची इच्छा होते का? कारण तुम्ही रात्रीचं लेट झोपला, 10च्या ऐवजी 11, 12, 1, तुमच्या बॉडीमध्ये एक हॉर्मोन असतो, कॉर्टिसॉल नाव असतं, स्ट्रेस हॉर्मोन. तुमचा स्ट्रेस वाढवतो. तो वाढला की तुम्हाला भूक लागते. मग कोणीतरी 11 वाजता फ्रीजमध्ये काहीतरी शोधतंय, काहीतरी करतंय आणि ते खातंय. तुमची भूक वाढते, तुम्ही प्रमाणापेक्षा. आणि तुम्ही रात्रीची झोप व्यवस्थित घेत नाही, तुमचा स्ट्रेस हॉर्मोन वाढलेला आहे. तुमची झोप व्यवस्थित नाही झाली की दुसऱ्या दिवशी तुम्हाला ॲसिडिटी आहे, कॉन्स्टिपेशन आहे, कारण बॉडी रिपेअर झाली नाही, बॉडी रिकवर झालेली नाही आहे दिवसभर जेला. दुसऱ्या दिवशी तुमचं पोट साफ नाही झालं. सगळ्या गोष्टी पोटापासून सुरू होतात. तुमचं पोट साफ नाही झालं, तुमचं बॉडीच क्लीन असेल, तुम्ही दुसऱ्या दिवशीचं न्यूट्रिशन काय घेणार? त्यामुळे हे जे आहे ते सगळं आहे की तुम्ही तिन्ही वेळेस तिन्ही जेवणांमध्ये प्रोटीन ॲड करा. जसं मी सांगितलं, डाळी कडधान्यांपासून व्यवस्थित प्रोटीन मिळतं. आपले आहे तेच ब्रेकफास्ट ठेवा, पण तुम्ही ते कंबाईन करा. दुपारच्या जेवणामध्ये सिंपल डबा नेण्याऐवजी पोळीचं प्रमाण कमी करा. तुम्ही बाकीच्या गोष्टी जास्त घेऊन जा. रात्री हलका आहार करा. तिथे पण तुम्ही भाज्यांवर ह्याच्यावर जास्त भर. प्रोटीनसाठी असं नॉट नेसेसरी की तुम्हाला महागाचंच काय घ्यायला पाहिजे. आणि पालेभाज्यांमध्ये काहीच कॅलरीज नसतात. ते खा. सिंपल भाकरी का, भाजी का, डाळ का, हे सिंपल जेवण जेवू शकतो आपण. ते लवकर जेवा, वेळेवर झोपा, वेळेवर उठा. थोडासा फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी वेळ द्या. हळूहळू ते वजन कमी व्हायला सुरुवात होईल. बरोबर. खूप सारे डायटिशियन जेव्हा मी ऐकतो ना यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती, वजन कमी करायचं असेल तर सांगतात की एक वेळ नाही जेवायचं, किंवा आपण त्याला म्हणतो की दुपारचं जेवण नाही करायचं, डायरेक्ट रात्री जेवायचं, किंवा फक्त सकाळी जेवायचं, एक टाइम जेवायचं. हे कितपत योग्य आहे बरं? नाही, बिलकुल योग्य नाही आहे. आपल्या बॉडीला जेवढ्या ह्याची गरज आहे, जेवढ्या कॅलरीजची, त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला दिल्या गेल्या तर तुमचा मेटाबॉलिझम स्लो होतो. कारण तुम्ही तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला कमी देताय. ते सवय लागली की मी कमी खाते, कमी त्याला तेवढंच त्याच्यावरच काम करायची सवय लागते. मग एखाद्या दिवशी तुम्ही जास्त खाल्लं की ते वेट गेलं वर, तुमचं बाउन्स बॅक झालं. विकेंडला तुम्ही बाहेर गेला किंवा काय, तुम्ही भरपूर खाऊन सुद्धा वजन कमी करू शकता. मील स्किप करायची गरज नाही. करेक्ट मील्स खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये, रात्रीचं लेट नाईट इटिंग करायचं नाही, कारण त्याची गरजच नसते. ते तुमचं स्टोअर होतं फॅटमध्ये. त्यामुळे रात्री तुम्ही जेवढं हलकं अन्न घ्याल. आणि ते ब्रेकफास्ट स्किप करणं सगळ्यात चुकीचं. सकाळी तुमच्या ब्रेनला सगळ्यात जास्त एनर्जीची, कारण तुमचा दिवस सुरू होणार असतो, तुम्ही काम सुरू करणार असाल, तुमची एफिशियन्सी तेव्हा सगळ्यात जास्त पाहिजे. आणि तुमची एफिशियन्सी जेव्हा सगळ्यात जास्त असते तेव्हा तुम्ही तुमच्या पोटाला काही दिलेलं नसतं. तुमचं ब्रेन नाही काम करत. बरोबर. कुठेतरी ते डिस्ट्रॅक्टेड असतं. व्यवस्थित खाल्लं पाहिजे, पोट भरून खाल्लं पाहिजे. दुपारचा आहार थोडासा व्यवस्थित, प्रोटीन आणि या सगळ्या गोष्टी रिलेटेड असावा. आणि रात्रीचा आहार हलका. स्किप केलं तर रात्रीचं जेवण, रात्रीचं जेवण कधीतरी तुम्ही स्किप करू शकता की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी दुपारी खूप खाल्लंय आणि माझं पोट खूप भरलंय, तर तुम्ही स्किप करू शकता. डेली स्किप करायची गरज नाही. ऑप्शन्स मला तुम्ही देऊ शकाल की रात्री या गोष्टी खाल्ल्या तर जास्त वेट गेन होणार नाही,
आणि आपल्या शरीरालाही पोषक असेल असं काही? रात्री तुम्ही जास्त प्रोटीन्सवर भर द्या. तुम्हाला अवॉइड करता आले तर कार्ब्स कशामध्ये असतात? भाकरी, चपाती, राईस, ते तुम्ही अवॉइड केलं आणि तुम्ही फक्त ह्याच्यावर भर दिला, प्रोटीन्सवर भर दिला. जसं तुम्ही पनीरचं सॅलड खाताय, तुम्ही चिकनचं सॅलड खाताय. आणि आता इतकं न्यूट्रिशन हे झालेलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या डाळींमधून, वेगवेगळ्या ह्याच्यामधून खूप छान टिक्कीज, चाट, तुम्ही मटकीची भेळ संध्याकाळी खाऊ शकता, तुम्ही छोलेचा चाट खाऊ शकता, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये दही सगळ्यात चांगला सोर्स आहे, तर त्याचा चाट तुम्ही बनवून खाऊ शकता. म्हणजे तुम्ही बेसिकली कार्ब्स जे आहेत ना ते तुम्ही संध्याकाळी अवॉइड केले आणि बाकीच्या गोष्टी खाऊन व्यवस्थित पोट भरून खाल्लं तर व्यवस्थित वजन कमी होतं. कारण वजन वाढवणारा एकच फॅक्टर आहे कार्ब. म्हणजे कार्ब खाणं चुकीचं नाही, प्रमाणात तुमच्या बॉडीला गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं की ते बॉडीमध्ये स्टोअर होतं. ते स्टोअर झालं की तुमचं वजन वाढतं. वजन वाढलं की पोटाच्या साईडने तुमचे फॅट्स वाढतात, तिथून तुमचे सगळे आजार सुरू होतात. ओके, एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की काही लोक असतात की ज्यांना राईस भाताशिवाय होतच नाही. माझी बायको, तिला भात म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये भात लागतो आणि भात नसेल तर जेवणच नाही तिच्यासाठी. भाकर एक वेळेस खाणार नाही, चपाती एक वेळेस खाणार नाही, काही नाही, पण पांढरा राईस जो आहे, भात जो आहे तो लागतो. तर यांनी काय करायचं? यांच्याकडे साठी दुसरं ऑप्शन राईस खाऊन वजन कमी होतं. हे खूप सोशल मीडियावर चुकीचं सांगितलेलं आहे की आता वजन कमी करायचंय म्हणजे राईस बंद करायचं. बिलकुल नाही, तुम्ही राईस खाऊ शकता. माझ्या डाएट प्लॅन्समध्ये माझे क्लायंट्स राईस खाऊन, साऊथ इंडियन काय करतात, राईस खाऊन तर होणार. हां, मी सांगते, राईस खाऊन वजन कमी होतं, पण तो तुम्ही किती खाताय, कसा खाताय हे मॅटर करतं. आता तुमच्या प्लेटमध्ये तुम्ही भरपूर राईस घेतलाय, 200, 250, 300 ग्रॅम, त्याच्याबरोबर थोडीशी डाळ घेतलीये, तुमचं वजन नाही कमी होणार. तुम्ही राईस कंट्रोल करा. एक वाटी, आपल्या घरातल्या वाट्या असतात तेवढी वाटी राईस घ्या, तुम्ही डाळ घ्या, त्याच्याबरोबर तुम्ही कोशिंबीर पण पेअर करा दुपारच्या जेवणामध्ये. आणि तुम्ही प्रोटीनसाठी तिथं एखादी उसळ घ्या, एखादी तुम्ही पनीर घेऊ शकता, अंडी घेऊ शकता, चिकन घेऊ शकता. राईस एक वाटीच्या पुढं जायचं नाही, पण त्या राईसच्या क्वांटिटी एवढ्या अजून गोष्टी तुम्ही ऍड केल्या. 400 ग्रॅम तुम्ही खाताय, जिथे तुम्ही 300 ग्रॅम राईस खाऊन फक्त 100 ग्रॅम वरणाबरोबर खाताय, तिथं 300 ग्रॅम कार्ब्स होते, 100 ग्रॅम प्रोटीन येत होतं. तिथं तुम्ही कार्ब्स अननेसेसरी जास्त खाताय, मग ते तुमचं वजन कमी करणार नाही. पण तेच तुम्ही राईस 100 ग्रॅम केला, सॅलड आलं तिथं, रॉ सॅलड, आपण काकडी, टोमॅटो, सिंपल कोशिंबिरी आपण खातो, ते 100 ग्रॅम आलं. 100 ग्रॅम जी डाळ आहे ती डाळ आली. आणि तुम्ही 100 ग्रॅमसाठी तिथं पनीर घ्या, अंडी घ्या, चिकन घ्या, तुम्ही हे घेऊ शकता, सोया चंक्स घेऊ शकता, हाय प्रोटीन सोर्सेस. तिथे हे जे 400 ग्रॅम आणि तुम्ही तो राईस हे खाणार होता त्याच्यापेक्षा इथे जास्त पोट भरतं, कारण प्रोटीन ऍड झालंय, तिथं फायबर ऍड झाले. फायबर पण तुमचं पोट भरतं, प्रोटीन, आणि तो 100 ग्रॅम राईस फुलफिलिंग होतो. राईस खाल्लेल्याचं समाधान पण मिळतं, वजन पण कमी होतं. बरोबर. महिलांमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे, पीसीओडी आपण ज्या गोष्टींना म्हणतो, तर त्याच्या मागे देखील आहाराचा काही हात असतो, त्याच्यामुळेही या गोष्टींचा 100% त्रास होतो, प्रॉब्लेम 100% आहाराचा. आणि एक लाईफस्टाईल की ज्याच्यामध्ये तुमचा आहार चुकीचा असतो, तुमचं फिजिकल ॲक्टिव्हिटी मिसिंग असते, नंतर तुमचं स्ट्रेस लेवल हाय असते, काम असू दे किंवा कशाच्यामुळे, आणि तुम्ही लेट नाईट खूप झोपताय. आणि 5वी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहेत, तर तुम्हाला माहितीच नाहीत माझ्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. आता ह्या 5 गोष्टी कशा डिवाइड होतील? तुम्ही आहार चुकीचा करताय, आहार चुकीचा केला की तुमच्या बॉडीमध्ये जे एक्स्ट्रा तुम्ही कार्ब्स खाताय ते फॅट स्टोअर होत आहेत, स्टोअर झाले तुमच्या पोटाभोवती, फॅट स्टोअर झाले, ते पोटाभोवती फक्त स्टोअर होत नाही, तुमच्या त्या ऑर्गन्सच्या भोवती ते सगळे तुमचे स्टोअर होत आहेत फॅट्स, ते ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं वजन वाढले तर तुमच्या बॉडीची सिस्टीम चेंज होते, कारण तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात. दुसरी गोष्ट, तुमची स्ट्रेस लेवल हाय आहे. स्ट्रेस लेवल हाय असली की तुम्हाला क्रेविंग्स होतात काहीतरी खाण्याचे. मला काहीतरी तळलेलं खावंसं वाटते, मला काहीतरी गोड खावंसं वाटते, मला काहीतरी टेस्टी खावंसं वाटते. हे स्ट्रेस हॉर्मोन्स तुम्हाला अननेसेसरी हाय कॅलरी फूडकडे ओढतात आणि ते त्या स्ट्रेसमध्ये त्या लेडीज खातात, त्यांना कळत नाही ते खातात, तिथे परत ते उलटं होतं. तिसरी गोष्ट, लेट नाईट झोपायचं. लेट नाईट झोपलं की बॉडी रिकवर्स होत नाही, हॉर्मोन्स तुमचे बॅलन्सच नाहीत, आणि हॉर्मोन्स बॅलन्स असतील तर तुमची बॉडीची सिस्टम व्यवस्थित चालते. हे लेडीज आणि जेंट्समध्ये तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाले की तुमच्या सगळ्या गोष्टी बिघडल्या. ते एक लेट नाईट. आणि कामाचा स्ट्रेस घेणं, घरातल्यांचा स्ट्रेस घेणं, मुलांचा स्ट्रेस घेणं, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं जे बायकांना फार सवय असते, स्ट्रेस मॅनेजमेंट नाही आहे, तो स्ट्रेस, हे सगळं झालं. वजन तुमचं वाढलं आहे, तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स झालेले आहेत, तुम्ही लेट नाईट झोपताय, तिथून तुम्ही अजून बिघडवताय. आणि सगळ्यात 5वी आणि इम्पॉर्टंट गोष्ट, तुमच्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहेत, त्या तुम्ही बघतच नाही आहे. आता साधारण पूर्वी 13 वर्षाच्या वयापासून मुलींना
पिरियड्स यायचे, आता ते 10-11वर गेलेलं आहे. महिन्याचे 4 दिवस तुम्हाला पिरियड्स येत आहेत, म्हणजे तुमचा एवढा ब्लड फ्लो होतोय. तुम्ही उरलेल्या 26 दिवसांमध्ये तो रिकवर होईल ह्याच्यावर काम करताय का? तुम्ही आयर्न रिच फूड खाताय का? तुम्ही हिमोग्लोबिन तुमचं वाढेल ह्याच्यावर काम करताय का? तुम्ही काहीतरी अनहेल्दी खाताय, त्याच्यातून तो ब्लड लॉस कसा होणार? हळूहळू इयर बाय इयर त्यांचं आयर्न कमी होतं आहे, हिमोग्लोबिन कमी होतं आहे. मग तुमचं PCODची कंडिशन येणारच आहे, कारण पिरियड तुमचे डिले होणार आहेत. तर आहारावर लक्ष द्यायला पाहिजे. आहार म्हणजे न्यूट्रिशियस आहार, हा एक पार्ट झाला. दुसरी गोष्ट व्हिटॅमिन डी, ज्याच्याकडे लोकांचं बिलकुल लक्ष नाही आहे. व्हिटॅमिन डी, B12. आपल्याला भारतामध्ये आपण इतके म्हणजे फॉर्च्युनेट आहोत की आपल्या इथे ऊन व्यवस्थित असतं, पण उन्हात जायला कोणाला वेळ नाही आहे, नॅचरल व्हिटॅमिन घ्यायला वेळ नाही आहे. आणि व्हिटॅमिन D3 कमी असेल तर तुमचं स्ट्रेस लेवलपासून तुमचं जे म्हणतो आपण मेटाबॉलिझम किंवा तुमची इम्युनिटी किंवा तुमचं बॉडीमधलं मसलची स्ट्रेंथ ती सगळी कमी झालेली असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता PCOD हे झालेलं आहे की तुमचं सगळ्या गोष्टी, सगळ्यात पहिलं कारण वजन वाढे. आणि वजन वाढायला हे 5 कारणं, हे पाठीमागे गेले, हे करेक्ट झाले की हे होतं. काय करायचं? दिवसभरामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीतरी करा, काही नाही तर योगा करू शकतात आरामात. रात्रीचं वेळेवर झोपा, स्ट्रेस मॅनेज करा, आणि 3ही वेळेस तुम्हाला गरज आहे तेच खा, आणि प्रोटीन त्याच्यामध्ये ॲड करून खा. कार्ब्सचं प्रमाण कमी ठेवा, व्यवस्थित हे होतं. व्हिटॅमिन D, B12च्या लेवल्स नेहमी बघा. तुमचं आयर्न आणि हिमोग्लोबिन कसं लेवलला असेल त्याच्यावर काम करा. ते खूप इम्पॉर्टंट आहे PCOD PCOS. आणि त्याने व्यवस्थित, आणि इथे कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नाही पडत. ट्रीटमेंट, हां, डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट का देतील? कारण इमिजिएट तुम्हाला तिथे काहीतरी त्याच्यावर सोल्युशन हवंय, हे हवंय, पण तुम्हाला ते क्युअर करायचे मुळापासून, तर तुम्हाला डाएटवर काम करणं अतिशय गरजेचं आहे, खूप जास्त. आणि डाएटवरती काम केल्यानंतर बाकीच्या मेडिसिन्स घेण्याची किंवा नाही गरज पडत, ते टेम्पररी आहे. मेडिसिन हे घेताय टेम्पररी, पण तुम्हाला जर लाईफटाईम, कारण ही लाईफटाईम होणारी गोष्ट आहे, तर मग तुम्हाला लाईफटाईमसाठी तुम्हाला क्युअरवर काम करायला पाहिजे. करेक्ट. आता मला मॅम सांगा, तुमच्याकडे जेव्हा एखादा क्लायंट येतो, त्या क्लायंटचे मेजर प्रॉब्लेम्स काय असतात? आता तुम्हाला काय जाणवतंय की मागच्या, आता तुम्ही खूप वर्षांपासून लोकांना कन्सल्ट करताय, गाईड करताय, डाएट त्यांना सुचवताय, मागच्या 10 वर्ष अगोदरची सिच्युएशन काय होती आणि आता या करंट सिच्युएशन मध्ये काय लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, काय डिफिकल्टीज ते फेस करतायत? ओके, आत्ताचे लोकांचे माझ्याकडे येतात प्रॉब्लेम्स अशा आहेत. फॅटी लिव्हर आहे, PCOD लेडीज असतील तर PCOD PCOS आहे, तुम्ही प्री डायबेटिकमध्ये किंवा डायबेटिक कंडिशनमध्ये गेलेले आहात, तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे. आणि हे सगळं कशामुळे? आठवडाभर एका जागेवर बसून काम करायचं, जेवताना तुमचे प्लेट्स तुम्हाला काय कशा आहेत माहीत नाही, न्यूट्रिशन किती तुम्हाला माहीत नाही, तुम्ही खाताय, काम करताय, तुम्ही रात्रीचं जागताय, फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमची पूर्ण गेलेली, तुम्ही विकेंडला जाऊन बाहेरचं सगळं खाताय जेवण, जे अतिशय अनहेल्दी आहे. कारण तिथे तेलापासून, मसाल्यापासून, ह्याच्यापासून सगळं तुम्हाला लो ग्रेडचं वापरलं जाते, जे तुमच्या घरामध्ये नाही येते. तिथून फॅटी लिव्हर सुरू होत आहे, कोलेस्ट्रॉल तिथून सुरू होत आहे. प्री डायबेटिक कंडिशन तुम्ही घरातही खाताय, जास्त खाताय, तुम्हाला गरज आहे त्याच्यापेक्षा, आणि तिथून हे सुरू होतं. आणि PCODचं हेच कारण आहे की आजकालच्या लेडीजचं असं आहे की हां, मान्य आहे, त्यांना काम आहे, त्यांना स्ट्रेस आहे, त्यांना सगळं आहे, पण विकेंडला तो स्ट्रेस बाहेर काढायचा, मग बाहेरचं खायचं दोन्ही वेळेस, दुपारी बाहेर काढायचं, दुपारचं पण रात्रीचं पण खायचं, लेट नाईट जागायचं. आणि त्याच्यामुळे हे सगळे आजारांनी इतके कॉमन, म्हणजे प्रत्येकला एखादा चुकून असतो यंग एजमध्ये की नाही आहे त्यांना, नाहीतर हे आमच्याकडे कॉमन झालेलं. फॅटी लिव्हर आहे, PCOD PCOS आहे, थायरॉइडचं पण आजकाल आहे, डायबेटिक कंडिशन खूप व्हायला लागलेली आहे. एजच्या वरती हे आजार होतात? साधारण 35च्या पुढे सुरू होतं. 35च्या आधी कळत नाही की तुम्हाला सुरू झालेलं आहे, हे कळत नाही. पण PCOD PCOSचं प्रमाण 12 वर्षापासून आहे. 12 वर्षापासून ह्याच्यासाठी आहे की लहानपणापासून मुलांना पिझ्झा द्या, बर्गर द्या, चिप्स द्या, घरामध्ये बिस्किटं ठेवा, भूक लागली की बिस्किट दिलं, भूक लागली की मॅगी बनवून दिली. हे प्रमाण, मुलींचे पिरियड्स अलीकडे येत आहेत, आणि आमच्याकडे अक्षरशः 11-11, 12-12 वर्षाच्या मुली PCODच्या केसेस आमच्याकडे येत आहेत, ज्यांच्यामध्ये सगळं हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेले, वय आहे त्याच्यापेक्षा त्यांचं वजन जास्त वाढलेले, पोटाच्या इथे फॅट वाढलेलं आहे. हे सगळं 12 वर्षापासून, लेडीजमध्ये तसं म्हटलं तर, पुरुषांमध्ये 35 वर्षापासून, कारण मग त्यांचं पुढं फॅटी लिव्हर, डायबिटीज. पण लेडीजसाठी खूप हे झालं की मुली 10-12 वर्षाच्या मुलींपासून हे प्रॉब्लेम सुरू झाले, आणि इथे सगळी सुरुवात घरातून होते. आहार चुकीचा, मुली घरात बसून आहेत, समोर लॅपटॉप आहे किंवा मोबाईल आहे किंवा TV आहे, हे प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स इथून सुरू होते. एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की समजा आज मला काही त्रास नाही, मला काही
डायबिटीज नाही आहे किंवा वजन जास्त नाही आहे, परंतु तरी देखील मी आहारामध्ये आत्तापासून चेंज करायला पाहिजे, मी काही ट्रीटमेंट्स आत्तापासून घ्यायला पाहिजे, काही टेस्ट आत्तापासून करायला पाहिजे, काय सजेशन तुम्ही द्याल? आहारामध्ये तुम्ही बदल नक्कीच करू शकता की पुढे जाऊन 35-40 नंतर जे रिफ्लेक्ट होणार आहे तुमचे लिपिडचे प्रोफाईल्स किंवा तुमचं हे, तर ते तुम्ही टाळू शकता. टेस्ट म्हटलं तर D3B12 अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि असं आहे की आपल्याकडे 60 ते 70% लोकांमध्ये ते D3B12 कमी असतं आणि ते D3B12 ओके. कमी विटॅमिन असतं डी जे सूर्यप्रकाशातून. आयदर तुम्ही सूर्यप्रकाशात वेगळं अजून काही सोर्स आहे हा, तुम्ही आयदर सूर्यप्रकाशामध्ये कायम जायची सवय ठेवा किंवा सप्लिमेंट्स, पर्याय नाही. पण ते ठेवलं की तुमच्या सगळ्या हे व्यवस्थित होतं. B12 जे तुमचं ब्रेनशी रिलेटेड आहे, नर्वस सिस्टीमशी, तुमचं अगदी ब्लड प्रोडक्शन पासून सगळं ते, तर त्या 2 टेस्ट कायम करायला पाहिजेत. वर्षातून एकदा तुम्ही तुमची पूर्ण बॉडी चेकअप करणं गरजेचं आहे की तुम्हाला कळतं की तुमचे पॅरामीटर्स डिस्टर्ब होत आहेत का, हो झालेत का, तर ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला आहाराकडे लक्ष. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रत्येक आहारामध्ये प्रोटीन ऍड करा, सकाळचा ब्रेकफास्ट व्यवस्थित करा, चहाने उपाशीपोटी सुरुवात करू नका. चहा तुम्ही जास्त पित असाल, हळूहळू कमी करा. 1 कप चहावर येऊ शकता तुम्ही, पण तुम्ही चहा घेताय त्याच्यावर तुम्ही बिस्किटं घेताय, खारी घेताय, टोस्ट घेताय, तुम्ही काय ते सगळं चुकीचं आहे. फरसाणच घेताय, वेफर्सच घेताय. घरामध्ये फास्ट फूड कमीत कमी आणा. ओके, तर ते होणार. आपण जेव्हा प्रोटीन बोलतो, प्रोटीनचा एक मेजर फूड आपण ज्याला म्हणतो ते आहे चिकन किंवा नॉनव्हेज मधून प्रोटीन इंटेक खूप जास्त आपल्याला मिळतो. परंतु जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी प्रोटीनचे काय इंटेक्स असू शकतात, काय फूड त्याने कन्झ्युम करू शकतात की ज्याने त्यांचा प्रोटीन इंटेक जो आहे तो व्यवस्थित राहील? ओके, हां, प्रोटीनबद्दल आहे हे सत्य आहे की तुम्हाला चिकन आणि एगमधून प्रोटीन सगळ्यात जास्त मिळतं. पण असं बिलकुल नाही आहे. व्हेजिटेरियनमध्ये सुद्धा व्हेजिटेरियन डाएट करून सुद्धा व्यवस्थित प्रोटीन मिळून तुम्ही वजन कमी करू शकता. माझा डाएट प्लॅन आहे किंवा माझ्याकडे क्लायंट्स येतात ते व्हेजिटेरियन खाऊन वजन कमी करतायत. नॉनव्हेज नाही आहे माझ्या डाएट प्लॅनमध्ये. तुम्ही नॉनव्हेज सजेस्ट करत नाही? सजेस्ट करते मी, पण बेसिकली माझे चार्ट्स मिळतात ते व्हेजिटेरियन मिळतात. एखादा नॉन व्हेजिटेरियन आला तर मी सांगते तुमची दुपारची भाजी तुम्ही व्हेज खाणार आहे त्याच्याऐवजी नॉनव्हेज खा, प्रोव्हायडेड तुम्ही कमी तेलामध्ये, कमी तेल मसाल्यामध्ये जेवढी सिम्पल बनवता येईल तेवढी सिम्पल बनवा. तुम्ही चिकन खा, मासे खा, फिश खा. सो तुम्हाला फक्त भाजी बदलायची आहे, बाकी काही नाही. सो असं बिलकुल नाही आहे की व्हेजिटेरियन जेवण खाऊन तुम्ही वजन कमी करू शकत नाही. माझ्याकडे किती नंबर ऑफ केसेस आहेत. व्हेजिटेरियन ह्याच्यामध्ये तुमच्या डाळी, कडधान्य, दुधाचे पदार्थ आणि सोया चंक्स मी फार देत नाही. त्याचेही काही साईड इफेक्ट्स आहेत, त्यामुळे ते असे खूप प्रमाणामध्ये नाही. डाळी कडधान्य तुम्ही रोज प्रमाणात घेऊ शकता. हा अजून एक गैरसमज आहे की डाळी कडधान्य खाल्लं की युरिक ऍसिड वाढतं. युरिक ऍसिड डाळी कडधान्यांनी वाढत नाही. मटण खाताय त्याच्यामध्ये खूप मसाला आहे, बाहेरचं प्रोसेस्ड फूड खाताय तुम्ही, जे रेडीमेड फूड येतंय त्याच्यामुळे युरिक ऍसिड वाढते. मला खूप काउन्सिलिंग ह्या गोष्टीवर करावं लागतं. आणि आपण डाळी कडधान्य म्हणजे आपण रॉ देत नाहीये की ही डाळ उकड खा, हे कडधान्य उकड खा. माझ्या प्रॉपर रेसिपीज असतात ज्याच्यामध्ये तुमच्या भाज्या, जे तुमचं रॉ म्हणजे जसं आपण म्हणतो गाजर येतंय किंवा डोबी मिरची येते किंवा ह्या गोष्टी सगळ्या ॲड ऑन होऊन तुमची जे काही तुम्ही पदार्थ बनवताय तो तयार होतोय. तर व्हेजिटेरियन खाऊन व्यवस्थित वजन कमी होतं, कारण तुम्ही व्हेजिटेरियन खाता तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर तेवढा लोड येत नाही. तुम्ही जेव्हा हाय प्रोटीन खाताय नॉनव्हेज ते तुम्हाला डायजेस्ट पण करायचंय. तिथे तुमची आणि सेडेंटरी लाईफस्टाईल आहे म्हणजे तुम्ही जास्त फरक काही फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नाही. तिथे त्या प्रोटीनचं काय होणार, तिथून तुम्हाला कॉन्स्टिपेशन सुरू होणार. कॉन्स्टिपेशन सुरू झालं की तुमचं सगळं गणित बिघडलं. तर सुरुवात कुठून होते, पोटापासून. तुम्हाला जे पचायला व्यवस्थित जाईल, जिथे तुमचं व्यवस्थित पचन होईल ते तुमच्यासाठी फूड चांगले. मग ते व्हेजिटेरियन असू दे किंवा नॉनव्हेज असू दे, आणि दोन्ही मधून वजन व्यवस्थित कमी होतं. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमची एखादी केस सांगू शकता मला? एखादा क्लायंट आहे की ज्याचं वजन कमी झालेलं आहे, असं एखादी केस? म्हणजे तुम्ही स्पेशल केस म्हणता ह्याच्यामध्ये? स्पेशल केस एखादी जी तुमच्या आठवणीमध्ये आहे, सिव्हिअर काही त्यांना त्रास होता असं काही? मला एक दिवस एक फोन आला. एक क्लायंट होत्या, त्यांचं वय 64 वय आहे त्यांचं, आणि त्या धुळ्यावरून पुण्याला आलेल्या त्यांच्या मुलाकडे. कारण त्यांची अशी सिच्युएशन झाली होती की उंची 5 फूट, वजन 84, जे खूप जास्त. मणक्यांमध्ये गॅप, नंतर फ्रोझन शोल्डर. त्यांना त्यांचा शोल्डर हलवता येत नव्हता, त्यांना 4 पावले सुद्धा चालता येत नव्हते. आणि डॉक्टरांनी कुठली काही ट्रीटमेंट किंवा सर्जरी करायची म्हटली तर तुमची शुगर हाय आहे. त्यांची शुगर हाय असेल तर सर्जरीचं कसं डॉक्टर हे करतील. त्यांच्या मुलाने मला फोन केला. मे बी माझे कुठलं तरी क्लायंट थ्रू रेफरल
ते माझ्याकडे आले होते की मी कुणाचं तरी केली होती केस हँडल आणि ते माझ्याकडे आले. त्यांच्या मुलाने मला एवढे प्रश्न विचारले की माझी आई चार पावलाच्या पुढे चालू शकत नाही आणि आम्ही असं ऐकलं की फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप मॅटर करते. मी म्हटलं फिजिकल ॲक्टिव्हिटी किती मॅटर करते? 20%. 20% फिजिकल ॲक्टिव्हिटी, 70% तुम्ही काय खाताय. खूप लोकांना असं वाटतं की आम्ही 4-4 तास जिममध्ये केलं की आमचं वजन कमी होईल. नाही होत. जिममध्ये तुम्हाला 40 मिनिटाचीच गरज आहे. ते वरचे ना तुम्ही एक्झर्ट करताय स्वतःला. तर 70% तुमचा आहार, 20% तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि 10% तुमची झोप. त्या चालू शकत नाहीत, त्यांचा फ्रोझन शोल्डर आहे. माझ्या हातात 80% आहेत, माझ्या हातात फक्त 20% नाही आहेत. त्या 80%मध्ये मी त्यांचं वजन कमी करून देते ना. आणि डॉक्टरांनी काय सांगितलं, पहिलं वजनावर, कारण तुमची शुगर कंट्रोलमध्ये यायला पाहिजे. करेक्ट, शुगर कंट्रोलमध्ये येणं आणि तुमच्या मणक्यामध्ये गॅप झालेला आहे, तुम्हाला चालता येत नाही, म्हणजे तुमच्या बॉडीचं वेट कुठे तर तुम्हाला, आणि फ्रोझन शोल्डर आहे, हालचाल नाही आहे. आम्ही सुरू केलं आणि त्यांनी इतकं सिन्सिअरली हे केलं की ॲट द एज ऑफ 64 त्यांनी इतकं सिन्सिअरली केलं. माझ्याकडे त्या 5 महिने होत्या. 5 महिन्यांमधून त्या 84 वरून त्या 66 वर गेल्या. आणि त्यांनी मग एक दिवस त्यांचे फोटो मला पाठवले एकदम बारीक, आणि त्यांच्या घरातल्या त्या जिना खालीवर उतरत होत्या. त्यांचा फ्रोझन शोल्डर किंवा त्यांचं जे स्लिप डिस्क होतं, काय होतं, त्यांची कुठलीही आतापर्यंत सर्जरी झालेली नाहीये. नो सर्जरी, नथिंग. त्यांनी काय केलं, वेट कमी केलं, 18 किलो कमी केलं हळूहळू. तेवढं वजन केलं त्यांनी. हां बरोबर, 84 पासून ते 66 पर्यंत आले. 18 किलो कमी केलं. ह्या 80%वर आम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटीवर काम न करता. त्यामुळे आहार तुमचा डिसाईड करतो की तुमचं वजन कमी होणार आहे की नाही. फिजिकल ॲक्टिव्हिटी मॅटर करते, पण जिथं रिस्ट्रिक्शन असतात तिथेही काम होतं. आणि ती केस माझ्या अशी लक्षात राहिली की त्यांचा मुलगा इतका टेन्स्ड होता त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत. त्यांना ट्रीटमेंट कुठली डॉक्टरची घेता येत नव्हती, कुठलं ऑपरेट करता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. शुगर ते तुमची हाय असते, तुम्ही करूच शकत नाही. तुमचे पॅरामीटर्स नॉर्मल असायला पाहिजे जेव्हा तुम्ही कुठलं ऑपरेट. आणि त्यांना चालता येत नव्हतं, वजन वाढून बसलं होतं. 5 फूट व्यक्तीचे 84 वजन म्हणजे त्या कशा दिसत. एवढं स्वेलिंग होतं त्यांच्या बॉडीवर, एवढं स्वेलिंग होतं. त्यांनी जेव्हा फोटो पाठवला, पण मी ती केस हँडल केली, कारण मला माहीत होतं की ह्या वजन कमी झालं ना, ह्यांचं जे सगळं आखडली आहे बॉडी किंवा सगळी हे झालेली आहे, ती त्यांची हे व्यवस्थित होईल. आणि तुमच्या सिनियर एजमध्ये तुम्ही असता तेव्हा आपल्याच किचनमधले म्हणता येईल, आपल्या बागेमधले म्हणता येईल, किंवा आपल्याला निसर्गाने दिलेल्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या इतक्या, म्हणजे त्याला सुपर फूड म्हणता येईल. ते इतकं काम करतं तुमच्या बॉडीवर आणि तुम्हाला त्याचं महत्त्वच माहीत नाही आहे. आता हा त्यांचा प्रवास होता तो ऑस्टिओपायरोसिस होता, की त्यांच्या हाडांमध्ये प्रॉब्लेम होता. शेवग्याचं झाड माहीत आहे, शेवग्याची शेंग, शेवग्याची पानं. शेवग्याच्या पानांमध्ये प्रचंड कॅल्शियम आणि आयर्न असं जे बाकी पदार्थांमध्ये नाही आहे. आणि माझ्या डाएट प्लॅनमध्ये माझा प्रत्येक क्लायंट शेवग्याच्या पानांची पावडर, त्याला आता मोरिंगा पावडर म्हणतात, पण आपण मराठीमध्ये त्याला शेवग्यांच्या पानांची पावडरच म्हणूया. माझ्या प्रत्येक क्लायंटच्या डेलीच्या आहारामध्ये हे आहे. तुम्हाला जे शेवग्याची पानं कुठे मिळतात? शेवग्याची पानं जर तुमच्या इथे झाड असेल तर तुम्ही सुकवा, पावडर करा, नाहीतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, मेडिकल स्टोअर्स आहेत. आजकाल इतका अवेअरनेस आहे, इतके कपल्स आहेत की हे चांगले जॉब सोडून ते शेवग्यांच्या पानं, कारण ते लोकांना माहित नव्हतं. आता कसं बघा, पूर्वी 15-20 वर्षापूर्वी कुठल्याही गोष्टीसाठी डॉक्टरच असं होतं. आता नाही, आता डॉक्टरांच्या आणि पेशंटच्या मध्ये आम्ही आहोत. डॉक्टरच सांगतात तुम्ही डायटिशियन बघा, म्हणजे हा अवेअरनेस वाढतोय. मग हा अवेअरनेस वाढतोय तो फूडबद्दलचा अवेअरनेस. ऑनलाईन मीडिया आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, आणि आम्ही आहोत जे आम्हाला नॉलेज आहे गोष्टींचं. तर ह्या छोट्या गोष्टी जवळ आहेत. जवळ तुमच्या जॉईंट हेल्थवर 50 नंतर जॉईंट दुखतायत, तुमचं हे होतंय. पूर्वीचे लोक जवसाची चटणी खायचे, आता आपण मॉडर्न खातोय सगळं. पण तुम्ही जवसाची चटणी आणा, तुम्ही तिळाची चटणी आणा, तुम्ही कारळ्याची चटणी आणा, तुम्ही काळ्या तिळाची, तुम्हाला कॅल्शियम मिळते. आणि कसं होतं, जसं वजन वाढतंय पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे खूप सिरियस गोष्टी होत जातात, कारण त्यांचा प्रत्येक महिन्याला लॉस होतोय, तो होतोयच. त्या डिलिव्हरीमध्ये त्यांचे कितीतरी बॉडीचे, कारण त्यांच्याच बॉडीतून दुसरी बॉडी बनतीये ना, तर त्यांना त्यांच्या कॅल्शियम आणि आयर्नची, हिमोग्लोबिनची किती काळजी घ्यायला पाहिजे, इंटेकची. परत त्यांचं वय वाढते, तसं त्यांची बोन डेन्सिटी कमी होते. तर आपल्याकडे खूप गोष्टी आहेत, आणि ह्याच नॅचरल गोष्टी घेऊन लोक अगदी हेल्दी होऊ शकतात, एकदम व्यवस्थित. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं, म्हणजे तुमची मोबिलिटी वाढते. मला तुमच्यासोबत बोलून ना 2-3 अशा गोष्टी समजत आहेत की ज्या कदाचित मलाही माहिती नव्हत्या. शेवग्याच्या पानाबद्दल तुम्ही बोललात, जवसाची चटणी. माझी आजी लहानपणी मी असताना जवसाची चटणी बनवायची, आणि तेव्हा काय व्हायचं की काही नाहीये भाजीला, तर मग जवसाची चटणी, ते कारळ्याचं तेल ते टाकून भाकरी सोबत खूप छान लागायचं ते. पण आजकाल मला नाही आठवते मी लास्ट टाइम जवसाची चटणी कधी खाल्ली असेल. मला अशी काही फूड सांगा
की जे आपल्या जुन्या संस्कृतीमध्ये होते, महाराष्ट्रीयन आहारामध्ये पहिल्यांदा होते, परंतु आता ते थोडेसे आउटडेटेड झालेत किंवा आपण त्या आहारामध्ये त्याला घेत नाही होत, अशा काही 4-5 गोष्टी सांगू शकाल? हां, ते तुम्ही म्हटला तसंच. चटण्या पूर्वी कायम घरामध्ये असायचे. पूर्वी असं होतं की मे बी भाज्यांची अवेलेबिलिटी नसेल किंवा ते लोक तेवढे हे होते की अवेअरनेस, इनडायरेक्टली अवेअरनेस असेल तो त्या गोष्टींबद्दल, तर चटण्या खूप महत्वाच्या. म्हणजे जवस सगळ्यात महत्वाचं आहे. जवसाचा काय फायदा होतो? बेसिकली तुमचे जे जॉईंट्स असतात, तुम्ही जेव्हा 40च्या पुढे जाता, त्याच्यामध्ये ओमेगा 3 आहे, हेल्दी फॅट्स आहेत. तर सगळ्यात पहिलं तुमच्या हार्टला हेल्दी फॅटची गरज आहे, तुमच्या ब्रेनला हेल्दी फॅटची गरज आहे. तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल पुश करण्यासाठी तुमचं गुड कोलेस्ट्रॉल वाढायला पाहिजे. गुड कोलेस्ट्रॉलसाठी तुम्हाला ओमेगा 3 पाहिजे. ओमेगा 3 म्हणजे हेल्दी बॅड, म्हणजे तुमचं गुड कोलेस्ट्रॉल जे तुमच्या बॅड कोलेस्ट्रॉलला पुश करतं, तुमचं हार्ट हेल्दी बनवतंय, तो एक जवसाचा फायदा आहे. तुमच्या केसांसाठी जवस खूप इम्पॉर्टंट आहेत. आजकाल हेअरफॉल वगैरे ह्या समस्या खूप झाले, तिथे तो फायदा जवसांचा. परत तुमचं जॉईंट मोबिलिटीसाठी जवसाची गरज आहे. तर त्यामुळे किंवा तुमची ओव्हरऑल एनर्जी लेवल आपण जी म्हणतो, जी कमी होत जाते, त्यात सगळ्यांसाठी. त्यामुळे जवस डेली इन्क्लुडेड पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. आता जो कॅल्शियमचा सोर्स आपण म्हणतो, कॅल्शियम कमी होत चाललंय, ज्याच्यामध्ये तिळाची चटणी किंवा तुम्ही जवस तिळाची कॉम्बिनेशन करून चटणी बनवू शकता. ती कॅल्शियमचा अतिशय चांगला सोर्स आणि जो तुमच्या पचनावर काम करतो, प्लस तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतो. ताक लोक पित नाही येत आता जेवणानंतर, सगळ्यात महत्वाचं आहे. पहिल्यांदा जेवणानंतर ताक पूर्वी नेहमी असायचं, तर ते ताक इन्क्लूड करा. जवस ती तुमच्या रोजच्या जेवणामध्ये इन्क्लूड करा, ताक इन्क्लूड करा. ह्या गोष्टी आहेत. आणि जे पूर्वी तुम्ही उसळी खायचा, ज्या आपली कडधान्य महाराष्ट्राची आहेत, चवळी आहे, मटकी आहे, मूग आहे, ह्या उसळी तुमच्या रोजच्या जेवणामध्ये येऊ द्यात. प्लांट बेस्ड आपण प्रोटीन म्हणतो, ती एक तरी कुठली तरी उसळ तुमच्या जेवणामध्ये रोज येऊ द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूर्वीचं ताट असं भरलेलं असायचं की कोशिंबीर मस्तपैकी असायची. आता कोशिंबीर लोक करायचा कंटाळा करतायत. तर कोशिंबीर तुमचं म्हणजे तुमचं भरलेलं ताट कसं आहे, तिथे कोशिंबीर आहे, एखादी पालेभाजी आहे, उसळ आहे एखादी छानपैकी, तुम्हाला तिथं नॉनव्हेजपर्यंत जायची गरजच नाही आहे. त्याच्यानंतर चटणी आहे तिथे. तुम्ही गव्हाच्या ऐवजी भाकरीने रिप्लेस करा. आपण महाराष्ट्र इतकं म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की खूप संपन्न आहोत. ज्वारी, बाजरी, नाचणी प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळं आहे आणि आपल्याला भरपूर मिळतंय. आपण कशाला गव्हाकडे वळालेलो आहोत? तर ते तुमच्या ताटामध्ये येऊ द्या. छान लागते गरम गरम भाकरी. का फक्त आता तुम्ही ऑफिसमध्ये जाते तेव्हा, पण तुम्ही रात्रीचं एक वेळेस खाऊ शकता ती भाकरी. जे आपले आज्या पंजा, म्हणजे मी काय म्हणते, तुमच्या आज्या पंजा, तुमचे जे पूर्वज खायचे ते तुम्ही जेवण आणा परत. आणि एक शेजारी ताकाचा ग्लास आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काळं मीठ टाकले, नॅचरल मीठ आहे, कच्चं मीठ तिथं तुम्ही खात नाहीये. हे 5 पदार्थ झाले आणि हे रोज जे आपले आजोबा खायचे, पंजोबा खायचे, आज्या खायच्या, पंजा खायच्या, किती त्या निरोगी होत्या. आता तसं नाहीये. तर ते हे आपल्या महाराष्ट्राला सगळं मिळालेलं आहे, ते खायचंय फक्त तुम्हाला. भाकरीवरनं मला एक गोष्ट आठवली. मी प्रॉपर नगरचा आहे, तर आमच्या इकडे बाजरीची भाकर म्हणजे महिन्यातून एखाद्या दिवशी ज्वारीची किंवा गव्हाची पण चपाती महिन्यातून एखाद्या दिवशी व्हायची. तर मला भाकरीची एवढी सवय आहे आज पण, मी आज देखील टिफिनला बाजरीची भाकर आणतो. माझं पोटच भरत नाही. थोडा डायबिटीज होणार नाही बाजरीची भाकरी खाताय तर. सगळ्यात बेस्ट आहे, शुगरवाल्यांसाठी सगळ्यात बेस्ट आहे. आणि त्यात कॅल्शियम पण आहे. पण एका वेळेस असं वाटायचं मला, मी काही दिवस बँगलोरमध्ये होतो, तर तिथेही मला असं वाटायचं की यार बाजरी भेटत नाही, कारण कोणी भाकरी बनवता येत नाही कोणाला, तर ते व्हायचं. पण नंतर मी माझं जॉब नंतर पुण्यामध्ये आला. पुण्यामध्ये मी डब्याला बाजरीची भाकरी घेऊन जायचो. मम्मीला सांगायचं की मला बाजरीच पाहिजे, त्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. परंतु असं टीम मध्ये काही लोकांना वाटायचं अरे हा बाजरी खातोय, गहू का खात नाही. त्यांच्यापेक्षा पण मे बी असं वाटतं ना की सोसायटीमध्ये, समाजाकडे आपल्याला बाजरी खातोय म्हणजे ते थोडंसं डाऊनग्रेड आहे, अशा प्रकारचा तो समज सोसायटीमध्ये व्हायला पाहिजे. जो की चुकीचा आहे. नाही व्हायला पाहिजे. ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी ह्या गोष्टीचा हे नाही मानायला पाहिजे की शेजारी आहे तो त्याच्या डब्यामध्ये पोळी आहे, माझ्या डब्यामध्ये भाकरी आहे, तर मी डाऊनग्रेड नाही, मी हेल्थ कॉन्शियस आहे, मला नाही होणार आहे त्यांना जे आजार. त्याच्यानंतर एक रील पाहिली होती मी, अनुष्का शर्माची एक रील होती की ती मग सांगत होती की मी जेवण करताना मी गहू खातच नाही, मी बाजरी खाते, मी ज्वारी खाते, मी नाचणी खाते, या सगळ्या प्रकारच्या बाजरी खाते. नंतर मी जेव्हा पाहिलं की अरे मी कळत न कळतपणे अशा गोष्टी खातोय की ज्या डाएट किंवा हेल्थ कॉन्शियस गोष्टी आहेत. मग नंतर मला अजून हुरूप आला, मग रोजच मी बाजरीच खातो. सेलिब्रिटीजने ते एक काम केलेलं आहे की शिल्पा शेट्टी, सगळे हे. तर आता माझ्याकडे साऊथ इंडियन असू दे किंवा नॉर्थ इंडियन असू दे किंवा मराठी असू दे, कुणीही असू दे, सगळे छान भाकरी खातात.
आणि खुश आहे. त्यांना तो एका दिवसात तो फरक दिसला ना, की कालपर्यंत मी डाएट प्लॅन जॉईन केला नव्हता. हां, पोळी काही प्रमाणात हे करते, तुम्हाला मदत करते, पण भाकरी त्याच्यापेक्षा जास्त मदत करते तुम्हाला. त्यांना दिसतो तो फरक. पण गरम असते म्हणतात ना भाकरी. बाजरी उन्हाळ्यामध्ये गरम असते, पण आता तुम्ही नगर साईडला आहात, तुम्ही तुमचं जेनेटिक तसं बनलं की तुम्ही पूर्वीपासून बाजरी खाताय. तेच मी तेच मी इकडे पश्चिम महाराष्ट्रात आहे, तर मला ज्वारीची सवय, मला भाकरी फक्त मी थंडीत खाऊ शकणार आहे, मी नाही खाऊ शकणार, कारण माझ्या बॉडी अडॉप्ट केलेली नाहीये माझ्या बॉडीने. ते तुमच्या बॉडीला ते अडॉप्टेशन आहे पहिल्यापासून, पूर्वीपासून, तुम्ही त्या भागातल्या. त्यामुळे म्हणून तर म्हणतात ना, तुमचं लोकल फूड खा. कोकणातल्या लोकांनी भात खावा, पण प्रमाणात. नाचणी खा, नाचणी तर सगळे. आणि हा नाचणीचा पण असं आहे की नाचणीमध्ये भरपूर फायबर्स असतात. आता आपल्याला नाचणीची सवय नाही, आपल्याला नाचणी पचणार नाही तेवढी जेवढी कोकणातल्या. पण तुम्ही ज्या रिजन मध्ये आहे ना, ते तुम्ही धान्य हे करा, खा. त्याचा अर्थ गहू वाईट आहे असं नाही, पण बेटर हे आहे. हे तुम्हाला जास्त वजन कमी ठेवायला मदत करणार आहे, तुमचं हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी मदत करणार आहे, आणि आजारांपासून लांब ठेवणार आहे. डायबिटीजसाठी तर फार उत्तम मिलेट्स, म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी नाही म्हणता येणार, ज्वारी बाजरी उत्तम आहे डायबिटीजसाठी. आणि डायबिटीज सगळ्यांना होतोय आजकाल. सगळ्यांचं पोटाचं फॅट वाढते, सगळे अनहेल्दी खात आहेत, सगळ्यांचं इन्सुलिन रेजिस्टन्स हे झालेलं आहे, आणि सगळ्यांचे शुगर स्पाइक होत आहेत. डायबिटीज हा सगळ्यात म्हणजे मोठी समस्या झालेली आहे. नेहमी एक समज असा असतो की मी साखर कमी केली, चहा कमी केला, किंवा साखरेचं गोड पदार्थ खाणं कमी केलं तर माझा डायबिटीज किंवा शुगर कंट्रोलमध्ये राहील. बरोबर आहे? साखर कमी केलं तरी डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो? पार्शली करेक्ट आहे हे आन्सर. बरोबर आहे. तुम्हाला शुगर, जी साखर तुमची डायरेक्ट जाते ती तुमची शुगर स्पाइक करवते. तर आता तुम्ही हे करताय की तुम्हाला डायबिटीज झालेला आहे, तर चहा बंद करून टाकला, ठीक आहे, चहा बंद केलाय, पण तुम्ही बाहेरचे मिठाईचे पदार्थ किंवा घरात आलेल्या गोष्टी त्या सगळ्या खात असेल तर मग तिथं त्याच्यात साखर येते, ती बंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही चहा बंद केलाय, पण तुम्ही बिस्किटं वगैरे खाताय, त्याच्यामध्ये साखर आहे, ती बंद होणं गरजेचं आहे. बरं, सगळं बाहेरचं बंद केलंय तुम्ही, सगळं बाहेरचं बंद केलंय, आणि आता मी बाहेरचं काहीच खात नाही, की मी प्रोसेस्ड फूड काही खात नाहीये, मी कुठल्या बाहेरचं केक नाही खाते, चिप्स खात नाहीये, किंवा मी बिस्किट खात नाहीये, मी चहा बंद केलेला आहे, मी मिठाया वगैरे सगळ्या बंद केलेलं आहे. हे एवढं केल्याने शुगर होईल अंशतः 50% तुम्ही सक्सेस मिळवले त्याच्यामध्ये, की तुम्ही जे 100% तुमची अनहेल्दी लाईफस्टाईल होती, तुम्ही 50% आलेला आहात. ठीक आहे, तुमचं स्लोली तुमचं जे शुगर आहे ते होईल, पण तुमच्या शुगरवर पूर्ण कंट्रोल येऊन तुमची जी शुगरची गोळी बंद करायची असेल, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, आपले जे हे आहेत, म्हणजे धान्य आहेत, ज्वारी किंवा आपलं गहू आहे, भात आहे, हे आहे, ते तुमच्या बॉडीमध्ये काय गेल्यानंतर काय कन्व्हर्जन होतं, त्यांचं साखरेमध्ये कन्व्हर्जन होतं. तर तुम्हाला ते सुद्धा लिमिट, त्याच्यावर खाण्यावर सुद्धा लिमिट करणं गरजेचं आहे. बाहेरचं काही खायचं नाहीये, साखर खायची नाहीये, मग भात किंवा ज्वारी किंवा या गोष्टीही जर लिमिट करायच्या, गहू वगैरे लिमिट करायचं, मग बॉडीला काय खायचं, काय मग बॉडीला ज्या खऱ्या न्यूट्रिशनची गरज आहे ते खायचं. तुमच्या बॉडीला खूप कार्बोहायड्रेटची गरज नसते. खूप कार्बोहायड्रेट्स खाल्ले की ते तुमचे शुगर स्पाइक करवतात, डायबिटीजवाला असू दे किंवा बिना डायबिटीजवाला असू दे, कारण ते कन्वर्ट होतं जाऊन तुमच्या रक्तात तुमचे शुगर स्पाइक करतात. शुगर स्पाइक केला की तुमचं ब्रेन स्लो होतं, तुमची जी एफिशियन्सी आहे ती कमी होते, तुम्हाला सारखं परत काहीतरी खावंसं वाटतं, कारण ते सायकल तसं असतं की कार्ब्स जास्त गेले, शुगर स्पाइक, ते परत कार्ब्स मागतात, म्हणजे तुम्ही त्या चक्रातून बाहेर येत नाही. तुमचं वजन वाढत चाललेलं आहे. तुमच्या शरीराला दिवसभरात तुमचं आयडियल वेट ठेवण्यासाठी जेवढे कार्ब्स गरजेचे आहेत तेच खायचे. मग तुम्ही म्हणाल की हां, पोळी भाजी माझ्या ह्याच्यामध्ये मी ह्याच्यातली पोळी कमी केली, मी 2 पोळ्या खातोय किंवा मी 3 पोळ्या खातोय, मी पोळी कमी केली, मी उपाशी राहील, मी कमी खाईल. मग हे थोडंच बरोबर आहे, म्हणजे मी उपाशी राहून माझं डायबिटीज कमी करायचं. तुम्ही 3 पोळ्याच्या 2 पोळ्या कमी करा ना, तुम्ही भाजी वाढवा, तिथे तुम्ही डाळ वाढवा, तुम्ही कोशिंबीर ॲड करा, ज्याची खूप गरज आहे कोशिंबिरीची, कारण तुम्हाला कुठेतरी तुम्ही कॅलरीज जास्त खाताय तुम्ही ह्याच्यापेक्षा. तुम्ही बॅलन्स्ड मील खा, त्याने नक्कीच जास्त पोट भरतं, कारण तुमचे कार्ब्स कमी झाले, तुमचे प्रोटीन आले. प्रोटीन काय करतात, तुम्हाला खूप वेळ पोट भरलेले ठेवतात. कार्ब्स काय करतात, तुमची भूक वाढवतात. मग तुमचा डायबिटीज हे करायचंय म्हणजे तुमचं वजन कमी करायचंय, म्हणजे तुमच्या कॅलरीज कमी करायच्यात. मग पोट भरून कॅलरीज कमी होत आहेत ना. तुम्ही कार्ब्स जास्त खाऊन उगीच बॉडीला सतत त्या ह्याच्यामध्ये तुमचे शुगर स्पाइक झाले त्या कंडिशनमध्ये ठेवण्यापेक्षा, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, कमी खायचं नाही,
संतुलित आहार घ्यायचा. संतुलित, आपण जे बॅलन्स्ड मील म्हणतो, हो. की ज्याच्यामध्ये फायबर पण आहेत, ज्याचे आपल्या कोशिंबिरी Proteins वगैरे पण असतात, आहेत. प्रोटीन्स आहेत, डाळी कडधान्यामधून प्रोटीन, तुमच्या भाज्या आहेत हो. ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे न्यूट्रिएंट्स हो. मिळत आहेत, कशामधून आयर्न मिळतं, विटामिन ए, विटामिन ए, आणि तुमचं कार्ब्स आहे जे तुम्हाला 1/4च गरजेचं आहे. ज्याला डायबिटीज आहे त्यांनी प्लेट 4 भागांमध्ये डिवाइड करायची. 4था भाग त्यांचा भात किंवा भाकरीचा असेल, भातही बंद करायची गरज नाही. पण जो ते असं करतात की त्यांची प्लेट पूर्ण भरलेली, 3 भाग त्यांची चपाती किंवा भात किंवा भाकरीने हे केले, तर एकच भाग छोटासा काहीतरी भाजीचाच घेतला, हे तिथे किती एक्सपोजर आहे कार्ब्सचं. तुम्ही 4था भाग ठेवा कार्ब्सचा, बाकीचे भाग हे करा. 1/4 भाग प्रोटीन, 1/4 भाग तुमची भाजी, 1/4 भाग तुमचं फायबर, जे कोशिंबीर जे असतं ते, जे तुमचे शुगर स्पाइक करत नाही. कोशिंबीर मध्ये काय काय, काकडी वगैरे, काकडी, टोमॅटोची कोशिंबीर तुम्ही बनवू शकता, गाजराची कोशिंबीर बनवू शकता. आता शुगरवाल्यांना बीटरूटची बनवू शकत नाही. तुम्हाला नाही काकडी टोमॅटो आवडत, तुम्ही 3-4 भाज्या वाफवा, त्याला छानपैकी जिऱ्याची वगैरे फोडणी द्या, कारण ते तुमचं फायबर येणं गरजेचं. फायबर ह्याच्यासाठी गरजेचं आहे, दुसऱ्या दिवशी तुमचं पोट पण साफ व्हायला पाहिजे, ते सुद्धा गरजेचं आहे ना. तर डायबिटीज असेल तर माझं असं आहे की तुम्ही फक्त साखर बंद करू नका, तुमची प्लेट चेंज करा आणि 4 भागांमध्ये डिवाइड करा. 4था भाग तुमच्या कार्ब्सचा, आणि जे तुम्ही आजपर्यंत खात होता, तुम्ही 4 भागांमध्ये प्लेट डिवाइड केली, नक्की तुमचं त्याच्यापेक्षा जास्त पोट भरेल. तुमचं कसं असतं की पोट, प्रोटीन काय करतं, तुमचं पोट जे भरलं आहे तुमच्या ब्रेनपर्यंत पोहोचवतं. सॅटिस्फॅक्शन आपण म्हणतो ना, ते ब्रेनपर्यंत पोहोचवतं. तुम्हाला आता मला चहा बिस्किटच खायचंय, आता मी काहीतरी फरसाण घेऊन खातो, आता ते क्रेविंग्स होत नाहीत. बरोबर. तुम्ही म्हटलं की 4 भागामध्ये डिवाइड करा. एक तर कार्बोहायड्रेट्स, दुसरं प्रोटीन, प्रोटीन, आणि 4था भाग पालेभाज्या, फळभाज्या, ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात. सिंपल आपलं महाराष्ट्रीयन जेवण, आणि जे सगळेच भारतामध्ये खातायत ना, आहेत ना भाज्या, त्यांनी 4थं हे करा तुम्ही. डायबिटीज मध्ये अजून एक केस असते की ज्याच्यामध्ये अंडरवेट होतात. काहींचं डायबिटीज झाल्यानंतर वेट खूप जास्त वाढतं आणि काहींचं डायबिटीज नंतर वेट खूप कमी होतं. तर या व्यक्तींसाठी काही वेगळं डाएट तुम्ही सजेस्ट कराल? ह्या व्यक्तींनी सुद्धा त्यांच्या जेवणामध्ये प्रोटीन, फायबर आणि हे वाढवणं गरजेचं आहे. कॅलरीज वाढल्या पाहिजे. त्यांचं कशामुळे वजन कमी झालेलं आहे माहिती आहे का? ज्या लोकांचं डायबिटीजमुळे वजन कमी होतं त्यांचं खूप जास्त बाहेरचं खाण्यामध्ये असतं. बाहेरच्या खाण्यामधल्या गोष्टी तुमचं मेटाबॉलिझम वगैरे सगळ्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात. त्यांचं हळूहळू वजन, कारण मसल्स त्यांचे वीक व्हायला लागतात, त्यांच्या बॉडीचे मसल्स हे व्हायला लागतात, आणि त्यांचं हळूहळू ते कमी वजनाकडे जात आहेत. खूप जास्त बाहेरचं ज्यांचं आत्तापर्यंतच्या, माझी जी प्रॅक्टिस आत्तापर्यंत आहे त्याच्यामधल्या हिस्ट्रीमध्ये डायबिटीज झाल्यानंतर वजन कमी होतं, त्यांचं बाहेरचं खाणं खूप असतं. तुम्ही घरातलं खा, हेल्दी खा, पोट भरून खा तुमचं, आणि बॅलन्स मिल घ्या, ज्याच्यामध्ये तुमचं डायबिटीज पण कंट्रोलमध्ये राहील आणि तुमचं वजन पण हे होईल. मेट्रो सिटीज मध्ये, पुण्यासारख्या, मुंबईसारख्या शहरांमध्ये अजून एक ट्रेंड आहे वीकेंड कल्चरचा. जसं की मंडे टू फ्रायडे लोक म्हणतात की खूप चांगलं घरातलं वगैरे खायचं, आणि सॅटर्डे संडे बाहेर जाऊन पार्टी करायची, बाहेरचं खायचं, बाहेरच्या गोष्टी, मग ते खाण्यामध्ये त्यांचा जास्त रस असतो. खूप वेळेस असं होतं की शनिवारी रात्री घरी जेवणच बनत नाही किंवा रविवारी बाहेरचं ऑर्डर केलं जातं. म्हणजे कारण वर्किंग असतात हस्बंड वाईफ, त्यांनाही हवं असतं की 1 दिवस 2 दिवस आपण बाहेरचं खाऊया. तर या ट्रेंड बद्दल तुम्ही काय सांगाल? याचा आपल्या हेल्थवरती कसा परिणाम होतो? ह्याचा आपल्या हेल्थवर म्हणजे तुमचं फॅटी लिव्हर, तुमचं कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाईल, जे तुमचं हार्ट हेल्थ आहे ती, आणि डायबिटीज त्याच्या पाठोपाठ आलाच. कारण तुम्ही सोमवार ते शुक्रवार हेल्दी खाताय. तुम्ही जेव्हा बाहेरचं खाताय तुम्हाला माहीत नाही ते कुठल्या क्वालिटीचं तेल वापरतायत, ते कुठल्या क्वालिटीचा किती दिवसांपूर्वी बनवलेला रेडीमेड मसाला वापरतायत, कुठल्या क्वालिटीचं फूड ते येत आहे. आणि अर्थातच तुम्ही रेडीमेड मसाले, तुम्ही भरपूर दिसताना तुम्हाला खूप छान टेस्टी लागतंय, तेल किती जाते त्याच्यामधून, तेवढ्या तेलाची आपल्या बॉडीला गरज आहे का? आणि त्या वीकेंड कल्चरमुळे जेव्हा हे अनहेल्दी खाणं वीकेंडला खाल्लं जातं तेव्हा तुमचे लिपिड प्रोफाईल डिस्टर्ब होतातच, कोलेस्ट्रॉल येतं. एकदा पण बाहेरचं खायचं, बाहेर खायचं. माझे क्लायंट्स खातात. मग काय खाल्लं पाहिजे? त्याच्यामध्ये कसं सिलेक्शन आपण करायला पाहिजे? सिलेक्शन करताना जेवढं प्युअर फूड म्हणजे खाता येईल, की ज्याच्यामध्ये खूप जास्त हे नसेल. आता तुम्ही समजा एखादी पनीर सिलेक्ट केलं, तुम्ही पनीरचं चायनीज, जसं की पनीर चिली आहे किंवा काय, त्याच्यामध्ये पनीरला तुम्ही मैद्याचं त्यांनी कोटिंग केलेले, ते फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे सॉसेस टाकलेले आहेत, आणि ते सॉसेस टाकून तुम्हाला डिश बनवून आणली. म्हणजे त्याच्यामध्ये किती अनहेल्दी गोष्ट ॲड झाल्या. त्याच्याऐवजी तुम्ही पनीर टिक्का सिलेक्ट केला, तो ग्रिल केलेला असतो, त्याला कुठला मसाला फ्रेश जो लावलेला असतो, त्याच्याबरोबर मस्तपैकी पुदिन्याची चटणी असते, सॅलड असते. तर हेल्दी म्हणजे तुम्ही कुठलंही म्हणजे असं नाही की मला हे खायचंच नाही, तुम्ही सिलेक्शन व्यवस्थित करा.
सिलेक्शन व्यवस्थित करा, त्याच्यामधून तुम्ही खाऊ शकता. मैद्याची रोटी खाताय तिथे तुम्ही गव्हाची रोटी खा. राईस सिलेक्ट करा, राईस इज ऑलवेज बेटर दॅन मैदा, तिथे तुम्ही तसं सिलेक्शन करू शकता. भाज्या खूप मसाल्याच्या करण्यापेक्षा त्या हे करा. किंवा तुम्ही जेव्हा बर्गर किंवा तुम्ही पिझ्झा किंवा काय खाताय, पोर्शन साईज कमी ठेवा. घरातून काहीतरी खाऊन निघा, हेल्दी काहीतरी थोडंसं खाऊन निघा की मला बाहेरचं खायचंय. तुम्ही पोर्शन साईज कमी करा. जे तुम्ही क्वांटिटी खाणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही हाफ करा ना, खूप जास्त क्वांटिटी कमी करा, ज्याच्यामध्ये तुम्ही ते एन्जॉय पण करू शकाल आणि जे तुमच्या हेल्थला हे करणार इम्पॅक्ट पण निगेटिव्ह करणार नाही. अशा गोष्टी तुम्ही आरामात करू शकता. बरोबर. अजून एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे प्रेग्नन्सी रिलेटेड. प्रेग्नन्सीमध्ये महिलांचं हार्मोनल चेंजेस होत राहतात, प्रत्येक महिन्यामध्ये बॉडीमध्ये चेंज होत राहतात. तर त्या काळामध्ये त्यांनी काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, हे एकदा सांगा. जे सगळ्या आजारांना लागू होतं तेच अगेन प्रेग्नन्सीमध्ये, की तुम्ही तुमचे मील्स बॅलन्स ठेवा. त्याच्यामध्ये कार्ब्स नाही. जेवढे जास्त तुम्ही कार्ब्स खाल तुमचं झपाट्याने वजन वाढत जाईल. झपाट्याने वजन वाढलं की 7व्या-8व्या महिन्यानंतर प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात. तुमचं शुगर वाढलेली असते, गॅस्ट्रिशनल डायबिटीज आजकाल खूप महिलांमध्ये, कारण ऑलरेडी त्या थोड्या ओव्हरवेट असतात. परत उलटं चुकीचं खाल्लं की ते शेवटी मग कॉम्प्लिकेशन्स जे डिलिव्हरीमध्ये येणार आहेत ते, प्लस बेबीची तुमची वाढ व्यवस्थित होत नाही. पण लोकांचा असा गैरसमज की सगळ्यात जास्त शक्ती भात भाकरी चपातीमध्ये, असं नाही आहे. तुम्हाला बाकीकडून तुम्हाला प्रोटीन पाहिजे, तुम्हाला कॅल्शियम पाहिजे, तुम्हाला न्यूट्रिएंट्स पाहिजे. बॅलन्स्ड मील जेव्हा, ज्याच्यामुळे आतल्या बाळाची वाढही व्यवस्थित होईल आणि ती लेडीही अननेसेसरी ओव्हरवेट होण्यापेक्षा अननेसेसरी एक्स्ट्रा कॅलरीज तिच्या ह्याच्यामध्ये, जे तिला गरजेचं आहे, जे बाळाच्या हेल्थला गरजेचं आहे ते तिनं खाल्लं पाहिजे. म्हणजे की सकाळचा नाश्ता व्यवस्थित तिने प्रोटीन रिच नाश्ता. आता प्रोटीन रिच नाश्त्यामध्ये मी सांगते जे नॉर्मल लोकांसाठी सुद्धा फायद्याचे आहेत गोष्टी, प्रेग्नन्सीमध्ये, डायबिटीजमध्ये. म्हणजे असं नाही की ह्या आजाराला ह्या पदार्थाचं लेबल आहे किंवा त्या आजाराला त्या, म्हणजे जे म्हणतात ना ह्याचा स्पेशलाइज प्लॅन आहे त्याचा स्पेशलाइज नाही, सगळ्यासाठी हे. त्याला असं स्पेशलाइज कॅटेगरीमध्ये ठेवायची गरज नाही. तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट करायचं काय, तुम्ही बेसन चिला खाऊ शकता, सकाळचा नाचणीचा डोसा खाऊ शकता, त्याच्यातून तुम्हाला कॅल्शियम मिळतं आहे. बेसन चिलामधून तुम्हाला प्रोटीन मिळतं आहे व्यवस्थित. उकडलेलं अंडं खावा किंवा तुम्ही ऑमलेट खा, हे खाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही असे जसं हे मुगाची इडली असते किंवा मुगाचे डोसे असतात, फक्त तुमचे इन्ग्रेडियंट बदलतात. पनीरचे पराठे खा, पनीरचे पराठे दही खा, थालीपीठं दही खा. थालीपीठांमध्ये सगळ्या डाळी आणि तांदूळ आणि सगळ्या डाळी असतात, तर ते हेल्दी पर्याय हे निवडू शकतात. प्रेग्नन्सीवाली लेडीज व ते निवडू शकते. बाकी लोकांसाठी जिथे कार्ब्स कमी येणार, ती लिथार्जिक कमी होणार त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर, तिचं वजन अननेसेसरी वाढणार नाही. ते प्रोटीन तिला पोट भरलेलं ठेवतील व्यवस्थित. फळं जी सीझनल मिळतात ती तिने व्यवस्थित खाल्ली पाहिजेत. फळं खूप गरजेचे. प्रत्येक फळांमधून तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळत असतात व्यवस्थित. सकाळच्या वेळेस सुकामेवा आहे आपला, तोही प्रमाणामध्ये तुम्हाला जो गरजेचा आहे, की अक्रोड आहे, बदाम आहे, 4 बदाम खाल्ले भिजवले, 2 अक्रोड खाल्ले, एखादा अंजीर खाल्लं, ज्याच्यात तिचं आयर्न वाढवेल, हिमोग्लोबिन वाढवेल. कारण तिच्या बॉडीतून प्रत्येक गोष्ट बेबीला जाते. दुपारच्या जेवणामध्ये मी सांगितलं तसं 4 भागांमध्ये डिवाइड करा आणि व्यवस्थित ते पोट भरून खा. दूध आहे कॅल्शियमचा सोर्स, त्या ते खाऊ शकतात. त्या ताक घेऊ शकतात 2 वेळा. जे प्रेग्नन्सीमध्ये त्यांना थोडंसं खाल्लं की थोडंसं असं जडपणा किंवा काय येतो, ते रात्रीचं पण व्यवस्थित पोट भरून खाऊ शकतात. आणि ह्या सगळ्यामध्ये थोडीशी फिजिकल ॲक्टिव्हिटी, रात्रीचं जेवल्यानंतर वॉक करणं, सकाळचं थोडंसं वॉकला जाणं, वेळेवर झोपणं, रात्रीचं जागरण न करणं, की ज्याच्यामुळे ते खाल्लं आहे ते बॉडीचं व्यवस्थित त्याला मिळून ती बॉडी रिपेअर होती आहे रात्रीची, दुसऱ्या दिवशी ती फ्रेश होती आहे बॉडी दुसऱ्या दिवशी. अननेसेसरी त्यांचे क्रेविंग्स रात्रीचे वाढत नाही. जे अननेसेसरी रात्री खायला दिले ते खाल्लं जात नाही. तर असं प्रेग्नन्सीमध्ये आणि योग्य आहार ज्याच्यामध्ये कॅल्शियम असेल, दुधाचे पदार्थ आहेत. तीळ खाऊ शकत नाहीत, गरम आहे ठीक आहे, पण दुधाचे पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, न्यूट्रिएंट्स आहेत, पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, आपली कडधान्य आहेत जी खूप व्यवस्थित शिजवून म्हणजे पचनाला पण ती प्रॉब्लेम देणार नाहीत. आणि बाकी आपल्या जेवणामध्ये फळं आहेत ते व्यवस्थित खाऊ शकतात. तुम्ही आता दूध बोललात, फळं बोललात, परंतु अजून एक भीती आहे माझ्या मनामध्ये आणि मला वाटतं प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. आजकाल भेसळयुक्त पदार्थ खूप जास्त मार्केटमध्ये मिळतात. आता तुकाराम मुंडे खूप कारवाई करतायत आणि गाजतायत सध्या महाराष्ट्रावर. टँकरचे टँकर भेसळयुक्त दूध आहे. जे हातगाडींवरती जे फळं मिळत आहेत, आंबे किंवा कोणतंही फळ घ्या, त्याच्यामध्ये रसायन ऍड केलेलं आहे. फळांमध्ये काही ना काही भेसळ आहेच आहे. तर मग आज नागरिकांनी कशा प्रकारे हे
त्याची खात्री बाळगता येईल आपल्याला की मी जे दूध पितोय, माझं बाळ जे दूध पित आहे ते त्या दुधामध्ये भेसळ नाहीये, त्या अन्नामध्ये भेसळ नाहीये, रासायनिक जे आपले केमिकल्स आहेत ते ऍड केलेले नाहीत, त्याचं कसं आपण कंट्रोल करू शकतो? बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींवर ना मोठ्या लेवलवर काम व्हायला पाहिजे, कारण हे रोजच्या जीवनामध्ये लोकांच्या येते. पण आता तुमच्या हातामध्ये गोष्टी काय आहेत त्या तुम्ही करू शकता. बऱ्याच ठिकाणी घरगुती दूध किंवा गवळ्यांकडे दूध जवळच कुठेतरी आपल्या पुण्यामध्ये पण भरपूर आहेत. तर तुम्ही जेवढा नॅचरल सोर्स मधून तुम्हाला, की जिथे तुम्हाला आहे की इथे भेसळ होऊ शकत नाही, जेव्हा पॅकेट्स मधून दूध येतं, भले ती कंपनी तुम्हाला व्यवस्थित देत असेल पण मध्ये कुठेतरी भेसळ करणारी बसलेले आहेत, जे कंपनीचं पॅकिंग वापरतायत, जे खोटं दूध बनवतायत, हे करतात. तर जिथं तुमचा ट्रस्टेड सोर्स आहे, की जिथे तुम्हाला माहीत आहे, बऱ्याच ठिकाणी मिळतं, तिथं तुम्ही गवळ्याकडून दूध मागवू शकता, ते तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला पॅकेजिंगमध्ये सुद्धा थोडासा तो ओरिजिनल पॅकेजिंग त्या कंपनीचं कसं आहे आणि ते जेव्हा डुप्लिकेट होतं त्याच्यामध्ये कसं होतं, ट्रस्टेड कंपनी आहेत त्यांच्याकडून घ्या. त्यांच्याकडून मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि नाहीतर मग तुम्ही नॅचरल सोर्सेस हे करा. आता फळं तुमच्यापर्यंत नॅचरली पोहोचणं अवघड आहे. ऑर्गॅनिक फळं म्हणतात, आहेत ऑर्गॅनिक फळं देणारे, पण ते प्रत्येकालाच परवडेल खिशाला असं नाही, कारण त्याचे रेट्स परत जास्त असतात. तर तुम्ही घरामध्ये व्यवस्थित धुवा ती फळं वगैरे, कारण जे आहे ते सगळं बाहेरच्या ह्याच्यावर आहे. आणि कसं आहे, आजकाल यूट्यूब, इंस्टाग्रामवर खूप अवेअरनेस आहे की तुम्ही ओळखायचं कसं, की हे केमिकली प्रोसेस्ड आहे किंवा ह्याच्यात केमिकल मिळून पिकवलं गेलेलं आहे किंवा नाही. तर ते थोडासा अवेअरनेस तुमच्या स्वतःच्या पर्सनल लेवलवर तुम्हाला ठेवावं लागेल, तेव्हाच ते होईल. बरोबर, की तुम्ही अवेअर राहा. तुम्ही नॉलेज मिळत नसेल तर नॉलेज घ्या. तुमच्याकडे प्लॅटफॉर्म दिलेले अननेसेसरी कुठले तरी ज्याची तुम्हाला उपयोगच नाही असे रील्स किंवा असे व्हिडिओज बघण्यापेक्षा असे माहितीपूर्ण एक्सपर्ट्सचे व्हिडिओज मिळवा, आणि तिथून तुम्ही हे करा की तुमच्या घरापर्यंत कशा गोष्टी नॅचरल येतील, कशा प्युअर गोष्टी येतील. एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो ना, बीपी असू द्या किंवा डायबिटीस सारखे आजार, यांना लाईफ टाईम आपण या काही गोष्टी आहेत त्या असतात, आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात असं खूप वेळेस डॉक्टर सांगतात. खरंच हे लाईफ टाईम आजारावरती गोळ्या खाणंच उपाय आहे की डाएट करून त्या गोष्टी कंट्रोल आपण करू शकतो? डाएट करून आपण 100% त्या गोष्टी कंट्रोल करू शकतो. आमच्याकडे खूप जणांच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. कसं असतं, डॉक्टर तुमचं प्रिव्हेंट करतात. तुम्हाला आता झालेला आहे तो आजार, तुमच्या आता ऑर्गन्सवर परिणाम होतोय, बरोबर, तर डॉक्टर प्रिव्हेन्शनचं काम करतात. डॉक्टर्स आजकाल हे सांगतात सुद्धा की तुम्हाला लाईफ टाईम गोळ्या खाव्या लागतील, पण तुम्ही तुमच्या वजनावर काम केलं तर तुमची गोळी आपण कमी करू, हे डॉक्टर सांगतात. पण डॉक्टरला सो माहीत असतं की समोरचा किती सिरियस आहे त्याच्या हेल्थबद्दल. मग ते काय म्हणणार, त्यांना काळजी आहे त्यांच्याकडे पेशंट आलेल्याची, की गोळी नाही खाल्ली तर त्यांना धोका होऊ शकतो. त्यांनी समजा आज कोलेस्ट्रॉलची गोळी खाल्ली नाही, उद्या त्यांना हार्ट रिलेटेड कधी घरामध्ये काय होऊ शकतं सांगता येत नाही. शुगरची गोळी खाल्ली नाही, त्यांच्या ऑर्गन्सवर ऑलरेडी सगळ्या परिणाम होतोय, डोळ्यांपासून सगळ्यापासून, पण त्यांची शुगर स्पाइक झाली तर तो प्रॉब्लेम त्यांना घरात येऊ शकतो. म्हणून डॉक्टर म्हणतात बाबा तू आयुष्यभर गोळ्या खा. पण डॉक्टरांचं एक वाक्य एक डॉक्टर बोलतो की तुम्ही थोडं वजनावर काम करा तुमच्या, आणि तिथेच मग ते सगळं लपलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही तुमच्या वजनावर काम करता, जेव्हा तुम्ही तुमच्या आयडियल वेटला येता, तुमच्या बॉडीला जे आयडियल वेट आहे, 100% गोळ्या बंद होतात. असं एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता की तुमचा एखादा क्लायंट आहे की ज्याला डॉक्टरांनी सांगितलं की तुला गोळ्या खावाच लागणार आहेत, परंतु नंतर तुमच्या काउन्सिलिंगमुळे त्याला गोळ्या फ्री तो झालाय? आमच्याकडे एक क्लायंट आले होते. पहिलं त्यांच्या वाईफने आमच्याकडे डाएट प्लॅन केला होता, आणि नंतर त्यांना छान रिझल्ट मिळाला. ते आले, त्यांनी त्यांचे रिपोर्ट दाखवले. HbA1c 13 म्हणजे खूप जास्त HbA1c. तुमचं 5.7चं लिमिट आहे, 5.7च्या आतमध्ये पाहिजे. 13 इज खूप. आणि डॉक्टरांनी गोळ्या सुरू केल्या. पण डॉक्टर ते कसे म्हटले, तू बाबा तुझ्या डाएटवर काम कर, तुझ्या वजनावर काम कर. ठीक आहे, ते माझ्याकडे आले आणि ते म्हटले की असं नाही, असं खूप ओव्हरवेट नव्हते. त्यांच्या बॉडीसाठी 72 वजन पाहिजे, तर त्यांचं 82 होतं. म्हणजे 10 किलोच्या वजनाने तुमचं HbA1c 13वर जातंय. पण ते 13वर जाण्यासाठी कसं आहे, ठीक आहे, त्यांचा मेटाबॉलिझम खूप स्लो नव्हता, त्यांचं वजन तेवढं वाढलं नाही, पण त्यांची बॉडी ते इन्सुलिन जे आहे ते प्रोसेस करत नव्हती. कुठेतरी ते जे खातायत ना ते सगळं त्यांना शुगर स्पाइक देत होतं. तर डॉक्टरनी सांगितलं, त्यांनी माझ्याकडे 3 महिन्याचा डाएट प्लॅन घेतला. आता आमच्याकडे जेव्हा आम्ही डाएट प्लॅन सुरू करतो, कोलेस्ट्रॉलचं असू दे, थायरॉइड असू दे, PCOD असू दे, किंवा हे आपलं शुगरचं असू दे, आम्ही मिनिमम 3 महिन्यांचा प्लॅन देतो. कारण आम्ही जेवणातून ह्या गोष्टी रिव्हर्स करतो. मिनिमम 3 महिने म्हणजे 10 किलो वजन झालं, आणि त्या 3 महिन्यांमध्ये भरपूर फरक पडतो. ठीक आहे, त्यांचा 3 महिन्यांचा डाएट प्लॅन सुरू झाला.
आम्ही काय केलं, त्यांच्या मीलमध्ये, प्रत्येक मीलमध्ये फायबर्स, प्रोटीन्स ॲड केले. सकाळचं ते नाश्ता करतात, पोहे आणि उपमा करतात, आम्ही तिथं बेसन चिला दिला, नाचणीचा डोसा दिला, ह्या गोष्टी मी द्यायला सुरुवात केली. त्यांची सकाळची शुगर स्पाईक थांबली. ठीक आहे, ती शुगर स्पाईक त्यांची नाश्त्यानंतर, कारण जेव्हा डायबिटीजचा येतो तर आम्ही फास्टिंगची पण शुगर घेतो आणि PP पण घेत असतो. घरात जर त्यांच्या असेल तर आम्ही आठवड्यातून 2 वेळा घ्यायला सांगतो. तर ती शुगर त्यांची स्पाईक थांबली. दुपारच्या जेवणामध्ये त्या 3-4 पोळ्या आणि एखादीच भाजी घेत होते. पोळीला आम्ही भाकरी नाही, जे डायबिटीजसाठी बेस्ट आहे. छोटी भाकरी आम्ही, भाजी भरपूर, फळभाजी पालेभाजी भरपूर, वरण किंवा कडधान्यांची उसळ भरपूर, आणि सुरुवात ह्याने करायची. डायबिटीजसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोशिंबीर घ्या व्यवस्थित. कोशिंबिरीने सुरुवात करा. सगळ्यात सुरुवातीला कोशिंबीर गेले आणि त्याच्यानंतर तुमचे प्रोटीन, फायबर आणि कार्ब्स जातात, तर तुमचे जे शुगर स्पाईक होतात ना ते स्लो डाऊन होतात. ती जी अशी शुगर जाणार आहे ना ती अशी होते, स्लो होते. म्हणजे तुमचे ते हे होतात. ते जेवण दिलं रात्री खाताना, ते फळ पण खात होते. कुठलं की पपई किंवा जांभूळ किंवा काय जे ठराविक आहे ते एखादं छोटंसं. आणि रात्रीच्या जेवणामध्ये पण आम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रोटीन, फायबर म्हणजे भाज्या आणि कडधान्य किंवा डाळी वगैरे, जशी आपली खिचडी आहे किंवा काय, अशा गोष्टी ॲड केल्या. तर त्यांची रात्रीची झोपण्यानंतरची सुद्धा शुगर व्हायला लागली. आता आम्ही कसं काउन्सिलिंग करतो की आम्ही आठवड्यातून 2दा शुगर चेक करायला सांगतो. हळूहळू ती कमी व्हायला लागते. हळूहळू कमी व्हायला लागली की आम्ही 15 दिवसानंतर तुम्ही डॉक्टरला व्हिजिट करा सांगतो. 15 दिवसानंतर डॉक्टरांच्याकडे गेले की जे पहिल्या दिवशी रिझल्ट होते त्यांचे फास्टिंग PPचे, त्याच्यापेक्षा ते 30% कमी आले. डॉक्टरांना डोस कमी करणं गरजेचं आहे, कारण डोस तुमचं सप्रेस करतोय. मी जेवणातून सप्रेस करते, डॉक्टर अजून सप्रेस करणार, ती शुगर डाऊन जाऊ शकते झोपेत. मग डॉक्टर तिकडून पॅरली. म्हणजे अशा वेळेस डॉक्टर्स आमच्या बरोबरीनं पॅरलली काम करत असतात आणि ते होतं. बरेच डॉक्टर्स करतात पॅरलली काम, कारण त्यांनी त्याच्यासाठीच आमच्याकडे पाठवलेलं असतं. मग 1 महिना, मग 1.5 महिना, 2 महिना. आणि जर तुमचं 5.7च्या HbA1c दिली तर गोळी ठेवायची काय गरज आहे? 5.7च्या खाली तर तुमची नॉर्मल रेंज आहे. तुमची फास्टिंगची BPची शुगर पण तुमची नॉर्मल रेंजमध्ये आले, गोळीची गरज नाहीये, गोळी बंद होतीये. पण गोळी चालू ठेवा का सांगतात? त्यांना कॉन्फिडन्स नसतो की हा ह्याच्या हेल्थवर काम करेल, म्हणून ते म्हणतात. डाएट कंट्रोल केलं तर डॉक्टरही सांगेल की गोळीची गरज. डॉक्टरांना काळजी शेवटी पेशंटची असते. मग ते म्हणतात गोळ्या खा बाबा. आणि जर समोरून एखादा व्यवस्थित डायटिशियन घेऊन वजन कमी करून शुगर कंट्रोलमध्ये आले तर डॉक्टर गोळी का ठेवतील? नाही ठेवत. बंद झाले. 13ची 5.7 4 महिन्यांमध्ये झाली. 5.7च्या त्याच्यामध्ये 10 किलो वजन कमी झालं. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट ॲड ऑन केली मी, की ते फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीच करत नव्हते. पहिला महिना त्यांना वॉक करायला सांगितला. दुसऱ्या महिन्यामध्ये मी त्यांना मसल बिल्डिंग म्हणजे त्यांना जिमला जायला सांगितलं, कारण डायबिटीजमध्ये तुम्हाला मसल बिल्डिंग सल्ला तर देतात, परंतु पेशंट ऐकतात का? ऐकतात, कारण फरक पडतोय ना. त्यांनी जिम जॉईन केली आणि आता सुद्धा ते जिम करतायत आणि त्यांची शुगर एकदम कंट्रोलमध्ये आहे. व्यवस्थित सगळे शुगर स्पाइक्स वगैरे सगळे व्यवस्थित आहे, इन कंट्रोल आहे. वजन 10 किलो कमी झालं, फार नाही झालं. 82चं 72वर आलं. पण जे 13 होतं ते 13 त्यांचं 5.5च्या आतमध्ये आलेलं आहे. अजून एक कॉमन प्रॉब्लेम आहे आजकाल तरुणांमध्ये IVFचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. प्रेग्नन्सी रिलेटेड इश्यूज खूप जास्त आहेत. तर याच्यामध्ये डाएटचा कसा रोल आहे? IVFची तुमची एखादी केस आहे का? आमच्याकडे बऱ्याच IVFच्या केसेस झालेल्या आहेत. जेव्हा तुमच्या PCOD, PCOS किंवा तुमचे इरेग्युलर पिरियड्स होतात किंवा तुमचं ओव्ह्युलेशन होत नाही, त्याच्यावर काम केलं जात नाही, तेव्हा IVFचा रस्ता बघतात. पण त्याच्या आधी तुम्हाला IVFचा मार्ग आहे तुमच्याकडे, पण त्याच्या आधी तुम्हाला IVF प्रिव्हेंट करायचं असेल तर डेली लाईफस्टाईलवर बायकांनी काम करायला पाहिजे, लेडीजने. म्हणजे तुमची झोप व्यवस्थित घ्या, तुमचं 3 वेळेचा आहार व्यवस्थित ठेवा. फिजिकल ॲक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती खरंच गरजेची आहे, ती चांगली असायला पाहिजे. ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय गोष्टी? फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काही नका करू, रात्रीचा अर्धा तास झोपण्यापूर्वी वॉक करायला पाहिजे. कारण तुम्ही रात्रीचं जे जेवण खाताय त्याचं एनर्जीमध्ये म्हणजे ते युटिलाइजच होत नाहीये. तर रात्रीचा वॉक करा. तुम्हाला दिवसभर बिलकुल मिळत नाहीये. मी जसं सांगितलं, ऑफिसमध्ये लिफ्टच्या ऐवजी पायऱ्या वापरा, गाडी थोडीशी लांब ठेवा, ऑफिसमध्ये घरातून चालताना थोडंसं लांबपर्यंत चाला. दुपारचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला 1 तासाचा ब्रेक आहे, अर्ध्या तासात जेव्हा तुमचे बरोबर आहे त्यांना घेऊन जा, खाली तुम्ही थोडंसं वॉक करा. वेळ काढायचा म्हटला की काढता येतो. मला स्पेशल सकाळचा वेळ मिळत नाही, पण तुम्ही दिवसभराच्या पार्ट्समध्ये वेळ काढू शकता. आणि ह्याच्यामध्ये असं काय होतं की बरेच जण वाटतं की मी 1 तास किचनमध्ये उभी असते, 1.5 तास, मग मी ती आहे ना माझी फिजिकल ॲक्टिव्हिटी. ती फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही आहे. तुमची बॉडी फक्त तिथं एक्झर्शन होत आहे, तुमचं मसल बिल्डिंग होत नाही. जेव्हा तुम्ही कुठल्या टाईपची फिजिकल ॲक्टिव्हिटी, वॉक वगैरे करता, तुमचे फॅट्स बर्न होत आहेत
आणि तुमचे मसल्स हे होतात. आणि बॉडीची स्ट्रेंथ कधी वाढते, तुमचे फॅट्स कमी झाले आणि तुमचे मसल्स योगा वगैरे करू शकतो. योगा वगैरे करू शकतात. तर त्यांनी पहिलं आहारावर काम करायला पाहिजे. हे आता IVF कडे गेलाय पण तुम्हाला IVF नकोय तर काय करायचं, सगळ्यात पहिलं वेट लॉस, वजन कमी करण्यावर भर द्यायचा, हेल्दी खाण्यावर भर द्यायचा, तुमचं पिरियड सायकल कसं व्यवस्थित होतं आहे त्याच्यावर भर द्यायचा. आणि ते सगळं केलं तर IVF पर्यंत जायची गरज पडत नाही. आता एखाद्या रेअर केसेसमध्ये की त्यांचे सगळे पॅरामीटर्स व्यवस्थित आहेत पण त्यांना नाही हे होतंय तर त्यांनी IVF कडे जावं. पण स्वतःच्या चुकीमुळे की मी चुकीचं खातीये, मी चुकीच्या वेळेस झोपतीये, मी उलटं सुलटं खातीये, मी काही हेल्दी माझ्या ह्याच्यामध्ये खात नाहीये आणि मग माझ्या ह्या चुकांमुळे मला IVF कडे जायला लागते, तर ते चुकीचं आहे ना. तुम्ही ज्या गोष्टी नॅचरली करू शकता त्या तुम्ही IVFचा मार्ग कशाला बघताय, नाही गरज त्या सगळ्या गोष्टी. माझ्याकडे अशा केसेस आलेल्या आहेत. IVF करून 2-3 वेळा IVF करून थकलेले, कारण ती केमिकल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्रास होतो आणि 3 अटेम्प्ट नंतर ती लेडी थकते खरंच की मला नाही आता करायचंय. मग गायनेकोलॉजिस्ट काय म्हणतात की मग तुम्ही तुमच्या डाएटवर तरी काम करा. आमच्याकडे आल्यानंतर काउन्सिलिंग हा सगळ्यात पहिला पार्ट असतो. कारण आपल्या इथे कसं आहे, शाळेमध्ये शिकवत नाहीत न्यूट्रिशन, तुमच्या कॉलेज लाईफमध्ये शिकवत नाहीत, तुम्हाला न्यूट्रिशनबद्दल माहीतच नाही तर ट्रस्ट कसा राहणार. तर सगळ्यात पहिलं हे काउन्सिलिंग की मी हे तुमचं करून देईन, माझ्यावर विश्वास ठेवा, मला फक्त तुमच्या लाईफचे 3 महिने द्या, 3 महिने क्लीन इटिंग करा, तुमचं सगळं व्यवस्थित होईल. आणि असं जो प्रवास सुरू होतो तिला 1 आठवड्यामध्ये स्वतःमध्ये बदल जाणवायला लागतो की तिला खूप लेथार्जिक वाटत होतं, हे वाटत होतं, ते तिला छान वाटायला लागले, स्किन इम्प्रूव्ह व्हायला लागली, एनर्जी लेवल वाढायला लागली आहे, सगळं व्यवस्थित. पहिला पिरियड थोडासा बेटर झाला आहे, 20-30% आला आहे. दुसरा आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे आता तसं म्हटलं तर 15-20 केसेस झालेत की 3 महिन्याचा कोर्स पूर्ण होतोय, 3ऱ्या महिन्यामध्ये नॅचरली त्यांना दिवस गेलेले आहेत, डाएट चालू असतानाच त्यांना कळलं नाही. आणि हे जेव्हा असे क्लायंट येतात ना, ही सगळ्यात म्हणजे मी बाकीच्या क्लायंटना करते ट्रीट त्यापेक्षा मी जे IVF, कारण त्या मेंटली इतक्या डिस्टर्ब असतात. मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी एक कपल माझ्याकडे आलं होतं आणि ती इतकी फ्रस्ट्रेटेड होती की मी खूप थकली आहे त्या प्रोसेसला आणि मला आता नको वाटते सगळं. आणि आता आमच्या डोक्यातून ते गेलेलं आहे पण आम्हाला असं वाटतं की क्लीन इटिंग आम्ही करावं, हे करावं. आणि मी सारखी शून्यामध्ये बघत असते, मला काहीच काम करावंसं वाटत नाही, मी माझा जॉब पण सोडला आहे, मला कशातच इंटरेस्ट वाटत नाही आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिलं D3-B12, कारण स्ट्रेस हॉर्मोन तुमचं वाढवते, D3 वाढले ते, त्या टेस्ट फर्स्ट वीकमध्ये करायला सांगितल्या. D3च्या सप्लिमेंट्स आणि हे सुरू केलं. त्याच्यानंतर आपलं डाएट प्लॅन सुरू झाला. पहिल्या दिवसापासून वजन कमी व्हायला लागलं. 1-4-5 दिवसानंतर मी त्यांच्याशी बोलले की तुम्हाला आता कसं वाटतंय, तर म्हणे पॉझिटिव्हिटी तर खूप वाटते आणि तुम्ही ज्या रेसिपीज देताय ते बनवण्यामध्ये माझा सकाळपासूनचा असा थोडा वेळ जातोय, खाताना त्या खूप टेस्टी लागतायत, कुठली गोष्ट मिस आउट होत नाही की मी खूप उकडलेलंच खायला देते, कच्चं खायला देते, मी खूप छान चाट्स देते, भेळ देते, आपलं जे थालीपीठं किंवा हे सगळे जे छान हे. आता त्यांच्याला 3 आठवडे झालेले, खूप पॉझिटिव्हिटी आलेली आहे. कारण हे इथून सुरू होतं. तुम्ही पहिलं तुमची विल पॉवर असायला पाहिजे, मेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे, मग तुमची जे बॉडी आहे ती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला लागते. तर IVF कडे जायच्या आधी मला असं वाटतं IVFचा डिसिजन घ्यायचा आधी प्रत्येक कपलने पहिलं 3 महिने तुम्ही क्लीन इटिंगकडे लक्ष द्या. 3 महिने 6 महिने तुम्ही औषधांची ट्रीटमेंट घेणारच आहात, एवढे दिवस घालवले, 3 ते 6 महिने द्या. ते ना तिथून नाही झालं तर IVFचा मार्ग आहेच, पण त्याच्या आधी काय हरकत आहे की नॅचरली तुमचं सगळं व्यवस्थित होत असेल तर करू शकता. बरोबर. ग्रेट, खूप छान मॅम तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आज आपला पॉडकास्ट पाहणारे खूप सारे तरुणी लोक असतील की ज्यांच्या आयुष्यामध्ये देखील त्यांना इम्प्लिमेंट करायचं आहे. तुम्ही त्यांना काय सांगाल की उद्या सकाळी उठल्यापासून काय सवयी त्यांनी उद्यापासूनच चेंज करायला पाहिजे त्यांच्या आयुष्यामधले, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये? ओके, मी असं म्हणेन की उद्या सकाळपासून सुरू करण्याऐवजी तुम्ही आज रात्रीपासून करा. कारण तुम्ही जे 12-1ला झोपताय ते 10-10:30 मॅक्झिमम 11, मान्य आहे की आजकाल काम असतं. हे पहिलं व्यवस्थित शांत झोपा, शांत झोप घ्या. झोपण्याच्या 1 तास पूर्वी तुम्ही ते इन्स्टा वगैरे तुमचं स्क्रीन टाईम टोटली हे, त्याच्यामुळे शांत झोप लागेल. शांत झोप लागली की सकाळची सुरुवात करताना कायम कोमट पाण्याने, जे आपले पूर्वीचे लोक करायचे, कारण तुमचं जे सगळं टॉक्सिन्स रात्रभर किंवा हे तुमचं पोट साफ होण्यापासून सगळ्या गोष्टी, कारण सुरुवात पोटापासून होते. चुकीचं खाल्लं तरी आणि बरोबर खाल्लं तरी सुरुवात ही सगळ्यात. तर छानपैकी सकाळचं वेळ असेल तर सकाळचं, काही नाही जमलं तर छान हवेमध्ये वॉक करून या 40 मिनिटांचा. आल्यानंतर ब्रेकफास्ट हेल्दी करा,
ब्रेकफास्ट हेल्दी, ज्याच्यामध्ये मी ऑप्शन सांगितले. तुम्हाला पोहे उपमा सोडायचा नाही, सोडू नका. पोह्याची प्लेट अर्धी करा, तिथे 2 अंडी ॲड करा. लोकांना असं वाटतं की कोलेस्ट्रॉल आहे तर कोलेस्ट्रॉल ह्याच्यामुळे वाढेल. कोलेस्ट्रॉल वाढत नाही. अंड्याचं ते येल्लो योक असतं ना, ते गुड कोलेस्ट्रॉलसाठी. ज्याला ऑलरेडी कोलेस्ट्रॉल आहे त्याने अवॉइड करा, पण ज्याला नाही त्याचं ते गुड कोलेस्ट्रॉलचं काम करते. तुम्ही एकापेक्षा जास्त म्हणजे 2 पेक्षा जास्त अंडी खाऊ नका, ठीक आहे. तिथे तसं डिवाइड करा. नाही तुम्हाला अंडी खायची, मटकीची, मुगाची, कशाची तरी उसळ असेल, ती अर्धी प्लेट हे करा, अर्धी प्लेट त्याच्यामध्ये हे करा. म्हणजे तुमचं प्रोटीनयुक्त तुमचा आहार होतोय. तुम्हाला जमलं तर मी सांगितलं तसं नाचणीचे डोसे, मुगाची इडली, मुगाचे डोसे, त्याच्यानंतर बेसनचा चिला करा, तुम्ही मसूरचा चिला करा, थालीपीठ दही खा, पनीरचे पराठे दही खा. ह्या गोष्टींनी छान सुरुवात करा. तुम्हाला सकाळीच एनर्जी लेवल वाढलेली जाणवेल. दिवसभर दुपारपर्यंत भूक लागणार नाही, कारण पोट भरलेलं असेल. दुपारी जेवण जेवताना मी सांगितलं तसं 2 कप्प्यांचा डबा नेण्याऐवजी 4 कप्प्यांचा डबा सुरू करा. एका कप्प्यामध्ये कोशिंबीर असेल, एका कप्प्यामध्ये पालेभाजी वगैरे तुमची असेल, शक्य असेल तर एखादी उसळ पण ॲड करा. आणि जे आतापर्यंत तुम्ही 2-3 पोळ्या नेत होत्या त्या 1 पोळीवर आणा. आपण जेवण कमी केलेलं नाही, आपण जेवण डिवाइड केलेलं आहे. ते डिवाइड करा. ते डिवाइड केल्यानंतर जे दुपारचं जेवण होईल त्याच्यानंतर त्यांना जाणवेल की मला भूक लागत नाही. रात्रीचा आहार लवकर घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दिवसभरात ते 3, 4, 5 कप पितायत ते अगदी बंद करू नका लगेच. 2 कप, 1 कप आणि मग चहा बंद. अगदी तुम्हाला नाही तर 1च कप, पण 1 कप चहा बरोबर दुसरं काही खाऊ नका. आणि त्याच्याऐवजी तुम्ही ग्रीन टी वगैरे घेतला तर बेस्टच आहे. पण चहा सोडायचा नाही. चहा सोडू नका. 4 कपावरून 1 कपवर या, पण चहा बरोबर खाऊ नका. ब्रेकफास्टमध्ये चुकीच्या गोष्टी चहा बरोबर खाऊ नका. ग्रेट. मॅम, काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला ते विचारणार आहे. मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा की वजन कमी करण्यासाठी आणि पचनासाठी चांगला पर्याय काय, भात की पोळी? भात. ओके. लॉंग टर्म फिटनेससाठी काय महत्वाचं आहे, कॅलरी काउंटिंग की पोर्शन कंट्रोल? पोर्शन कंट्रोल. आपल्या रोजच्या स्वयंपाकासाठी आणि हृदयासाठी सगळ्यात उत्तम काय, साजूक तूप की रिफाइंड ऑइल? साजूक तूप. निरोगी आयुष्यासाठी यापैकी एकाची निवड करायची झाल्यास तर काय निवडाल, रोज 8 तासांची शांत झोप की 1 तास जिम? 8 तासांची शांत झोप व्यवस्थित आणि त्या फॉलोड बाय जिम. ह्याच्यामध्ये मी फर्स्ट ऑप्शन तुम्ही म्हणाल की झोप पाहिजे शांत. ओके. गोड खाण्याची तीव्र इच्छा झाल्यावरती शरीरासाठी सुरक्षित पर्याय कोणता, सेंद्रिय गुळ की कृत्रिम स्वीटनेस वगैरे? सेंद्रिय गुळ आणि कृत्रिम स्वीटनेस ऐवजी तुम्ही नॅचरल गोष्टी खाऊ शकता, खजूर वगैरे. खजूर. ओके. ऑफिसमध्ये काम करताना खूप थकवा येतो, मग ते घालवण्यासाठी लोक कडक चहा पितात किंवा कॉफी पितात, हे गरजेचं की नारळ पाणी वगैरे? नारळ पाण्याने. ओके. पीसीओडी हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी जास्त फायदेशीर काय आहे, योगासनं की वेटलिफ्टिंग? ओके. भूक लागल्यावर मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी चांगला स्नॅक कोणता, ताजी फळं की डाएट पॅकेजिंग फूड? ताजी फळं. ग्रेट. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज बोलमराठीला टाइम दिला. तुम्ही खूप छान प्रकारे डाएट बद्दल A to Z माहिती दिली. म्हणजे माझ्या मनामध्येही खूप सारे प्रश्न होते, तेही मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. आणि मला वाटतं ऑडियन्सच्याही मनामध्ये जे काही प्रश्न असतील ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली असेल. मी सजेस्ट करेल तुम्हाला, जर तुमच्या प्रश्नांचं उत्तर जर नसेल मिळालं, एखादा प्रश्न अनुत्तीर्ण राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न विचारा. मी मॅमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये ॲड करतोय. तुम्ही त्यांना डायरेक्टलीही कॉन्टॅक्ट करू शकता, ते डेफिनेटली तुम्हाला उत्तम सल्ला देतील. मॅम, आमच्या प्रेक्षकांसाठी जर तुम्हाला कोणी कॉल केला तर प्लीज त्यांना गाईड करा. येस.